आणि त्या काकांनी मला सांगितलं, "पोरगा छान आहे, एअरपोर्टला कामाला आहे, 80,000 रुपये पगार आहे म्हणे त्याला." बरं. जेव्हा सुरुवातीला सांगितलं, तर त्यावेळेस मला वाटलं, की चला चांगलं होत असेल, तर माझ्या डोक्यात एक विचार आला, सगळ्या गोष्टीला लागतो आजकाल पैसा सर, पैशाशिवाय जगात काहीच नाही. नाहीये. माझ्या मनात असा विचार आला, की मी लग्न करून जर पुढचा व्यक्ती पैशावाला असेल, तर पप्पाला ठीक करेल पूर्णपणे. बरोबर. कारण पैसाच लागत होता आणि पैशामुळे आम्ही अडलो होतो. आणि काका काही पैसे लावत नव्हते. त्याच्यामुळे मला वाटलं चला चांगल्या पैशावाल्या मुलाशी लग्न करावा. जे लग्न जोडणारे काका होते त्यांना माहिती हिला वडील तर हिचे बोलू शकत नाही, ऐकू शकत नाही. त्यामुळे लग्नाच्या बाबतीत मध्यस्थी पडणार नाही. कुठं विकून बी दिली तरी कोण आपल्याला विचारणार आहे, अशा पद्धतीने झालं ते. त्यांच्यावर माझा डोळे बंद करून विश्वास होता ना. आणि जिथं आपण विश्वास ठेवतो तिथंच आपला घात होतो. हे मी तिथून शिकली. हॉटेल मॅनेजर आहे म्हणून सांगितलं होतं मुलगा. डबल मजली बिल्डिंग आहे, घरामध्ये नोकर चाकर आहे, तुला काम करायची गरज नाही. पाण्याचा ग्लास सुद्धा तुझा आयता हातात मिळेल. बरं. मग कामच करायची गरज नाही, एवढा चांगला घराणं भेटतंय तर मग चांगली गोष्ट आहे ना. तेव्हा मी बघितलं हा नवरदेव कसा काय. सोनं मला पण कळते. मी एवढ्या तर वयात होते की सोनं काय नकली काय तेवढं तर कळतं मला. बरोबर. त्यांनी 10 रुपयाचं मंगळसूत्र घातलं माझ्या गळ्यात. पूर्ण ते असं स्टोनचं होतं नॉर्मली आणि काळे मणी होते पूर्ण. यात्रेत जसे भेटतात ते छोटे. जत्रेत भेटतात 10 रुपयाचा. आणि जो बामण होता तो वेळेवर, तो मंदिरातला पंडित होता, लग्न लावणारा नव्हताच तो. लपून छपून असं चोरीने लग्न लावल्यासारखंच केलं. असं का केलं त्या लोकांनी माहित नाही मला. आणि वेळेवर कुंकू सुद्धा नव्हता. मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे मंगळसूत्र पाहिजे, कुंकू पाहिजे, जोडवे पाहिजे, तेव्हा लग्न होते ना. ते ओरिजिनल नव्हते, ते ऑरेंज कलरचं असतं बघा, ते यूपी कडचे लोक लावतात बघा. बरोबर. ते होतं. याच्यात ट्विस्ट आहे. म्हणून म्हणतात कधी कोणावर विश्वास नाही ठेवायचा डोळे झाकून. ते मानलेलं असो कोणी असो. विश्वासालायकच नाही दुनिया. त्या काकाने माझा हात धरून ठेवला, पोरगी आम्ही घेऊन जाऊ देणार नाही. त्याचा मोठा भाऊ लगेच आला, का? आम्ही दिले ना तुमचे पैसे. हो. 40,000 रुपये दिले होते. 40,000 दिले, 30,000 बाकी होते. 70,000त व्यवहार झालता माझा. आनंद होता बंगल्याचा. मला वाटलं हा तरी बंगला असेल गाडीवर चालताना. हा बंगला असेल, हा बंगला असेल. आता आला, गाडी स्लो झाली, हा बंगला असेल. बंगला करत 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 आलो घराजवळ. माझ्या स्वप्नाचा बंगला बघितला मग मी. शब्दच नव्हते माझ्याकडं. मुळात तो हॉटेलवर कामाला होता. त्याच मालकाची लॉजिंग होती. त्या लॉजिंगमध्ये चुकीचे कामं चालायची. आता तुम्ही समजू शकता. समजलं. आणि याला तो नाद. तर भाजीत मीठ का कमी पडलं तेवढ्या कारणासाठी तो मला मारायचा. त्याला हे पण नाही की प्रेग्नन्सी आहे, प्रेग्नन्सीमध्ये कसं ट्रीट करायला पाहिजे. प्रेग्नन्सीमध्ये पण पोटावर लाथाबुक्क्याने मारायचा. जेव्हा 4था महिना लागणार होता तेव्हा अचानक म्हणजे अंगावरून जायला लागलं असं म्हणजे. तर ब्लिडिंग चालू झाली. दवाखान्यात नेण्यात आलं. तर डॉक्टरने सांगितलं की गर्भ खराब झाला. नमस्कार मंडळी, द लाईफ स्टोरी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळी, नेहमी आपण सेलिब्रिटींचे पॉडकास्ट बघत असतो, मोठमोठ्या लोकांचे पॉडकास्ट बघत असतो. पण आज आपण सामान्य लोकांचे पॉडकास्ट बघणार आहोत. कारण त्यांनी ज्या यातना भोगलेल्या असतात, त्यांनी जे कष्ट केलेलं असतं, ते कुठंच दिसत नाही. तर त्याच्यासाठीच आपण या चॅनलवरती आपण कॉमन लोकांच्या गोष्टी घेऊन येणार आहोत. तर तुम्हालाही तुमचा इंटरव्ह्यू द्यायचा असेल तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा. तर आज आपण आपल्या पाहुण्यांना भेटणार आहोत. त्यांच्याशी आपण ओळख करून घ्या. मॅम नमस्कार. नमस्कार सर. काय तुमचं नाव? करिश्मा चोपकर. आणि कुठून आलात तुम्ही? मी पुण्यातून. काय काय अनुभव आहेत तुमच्या लाईफमधले ते थोडे? कसं असतं, आमच्यासारख्यांचं कोणीच ऐकून घेत नाही. एखादा व्यक्ती सक्सेस झाला ना, त्याचं ऐकायला भरपूर पब्लिक असते. पण आमच्यासारख्या सामान्य माणसांनी कोणाजवळ आपलं मत मांडायचं? बरोबर. त्याच्यातून काहीतरी घ्यायला पाहिजे, शिकायला पाहिजे. आम्ही पण संघर्ष करतो. पण असं असतं ना, संघर्ष म्हणजे लाईफ संघर्ष आहे तशी तर. पण संघर्ष म्हणजे असं आहे, की त्याच्यातून कोणी सक्सेस होतं, तर कोणी मरेपर्यंत संघर्षच करत राहतं. संघर्षच करत राहता. बरोबर. त्याच्यामुळे मला असं वाटतंय, की संघर्ष पण सांगायला पाहिजे. त्याच्यातून पण खूप काही शिकण्यासारखं असतं. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव करिश्मा ऑफिशियल या नावाने यूट्यूब चॅनलसुद्धा आहे माझं. माझं नाव करिश्मा चोपकर आहे. आज मी काही गोष्टी अशा क्लिअर करणार आहे या चॅनलवरती, की ज्या मी माझ्या चॅनलवरती क्लिअर केल्याच नाहीत आजपर्यंत. म्हणजे खूप डीपमध्ये सांगणार आहे सगळं काही. सो प्लीज याच्यातून तुम्हाला सगळं काही खूप काही शिकायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही नक्की बघा शेवटपर्यंत. सर तुम्हाला सांगते, मुळात म्हणजे आई काय मला आठवत नाही. आई असणं खूप गरजेचं आहे. पण आई काय मला आठवत नाही, त्याच्यामुळे एवढं काही विशेष वाटत नाही मला त्या गोष्टीसाठी. पण जेव्हा आपण आई बघितली असते, आईसोबत लहानाचे मोठे झालेलो असतो आणि अचानक आपली आई वारते ना, तेव्हा खूप त्या वेदना वेगळ्या असतात. पण ज्याला मुळात आई नाहीच आहे, आईचं प्रेम माहीतच नाही कसं असतं, तेवढं काही वाटत नसतं विशेष असं. बरोबर. नाहीतर ज्या व्यक्तीने आईसोबत दिवस घालवलेले आहेत,
त्याला अचानक तुम्ही त्याच्या आईबद्दल विचारा, लगेच रडणार तो. पण आज मी एवढी खंबीर झालेली आहे ना, की मी आधी रडायची. मम्मी म्हणलं हे असं कानावर जरी आलं ना, मम्मी मी रडायची. असं वाटायचं, अरे माझ्या मैत्रिणींच्या मम्मी आहेत, ते किती जीव लावतात. शाळेमध्ये त्यांना टिफिन देतात. माझी पण मम्मी असती, मला पण टिफिन दिलं असतं. तेव्हा वाटायचं मला. पण जसं मी आता पुढे आली ना आयुष्यामध्ये, तेव्हा आता एवढं काही वाटत नाही. कारण मी आयुष्यात एवढी रडलेली आहे, एवढी रडलेली आहे सर, आता रडू येत नाही मला लवकर. आजीनी मला असं सांगितलेलं आहे, की डॉक्टरनी सांगितलं होतं मम्मीला, की मूलबाळ झालं तर वाचणार नाही. काहीतरी आजार होता मम्मीला. अच्छा. ते नाही सांगितलं कोणता आजार होता, पण आजार होता. बरं. ब्लडच्या उलट्या व्हायच्या मम्मीला. तरी पण मग जेव्हा माझा जन्म झाला 1998 मध्ये, मम्मी फक्त एकाच महिन्यामध्ये एक्सपायर झाली. मम्मी म्हणजे मला काय, म्हणजे मम्मी आठवतच नाही तुम्ही अजिबात. मम्मीचा चेहरा पाहिलाच नाही. अजिबात नाही. मम्मीचा चेहराच काय, आजीने सांगितलं, "तुझ्या नशिबात मम्मीचं दूध पण नव्हतं." अरे बापरे! जेव्हा जन्म झाला तेव्हा मला त्या गोष्टी एवढ्या कळत नाहीत, पण काचेच्या पेटीत ठेवलं अशी आजी सांगत होती. आरामासाठी मम्मी माहेरी होती ना, तर 1-1.5 महिन्याची असताना मम्मी वारली. त्यानंतर काकाला वगैरे इन्फॉर्म करण्यात आलं, कारण माझे पप्पा मुकेबहिरे होते. अच्छा. शिक्षण पण आजीनीच दिलंय. आता पप्पा होते माझे, पण मुकेबहिरे असल्यामुळे त्यांचं एवढं काही म्हणजे असून नसल्यासारखेच होते. कारण ते मुकेबहिरे म्हणजे इशाऱ्यानेच बोलता येत होते, एवढं तर काही नाही. शिक्षण आजीनी केलंय, लहानाचं मोठं आजीनीच केलंय. माझा दवाखाना, खाणं-पिणं सगळ्या गोष्टी आजीनीच केलंय, जेव्हा की घर दोघांचे जवळ-जवळच होते. अच्छा. काकू एवढं लक्ष देत नव्हती. पण काका थोडं म्हणजे काकाचा जीव होता, आता भावाची मुलगी आहे म्हणल्यावर. पण काकू थोडी डेंजरस होती. काकाला त्यांच्याच इशाऱ्यावर नाचवायचं, बघायची की मी म्हणाल तसंच होईल. अच्छा. का लक्ष द्यायचं? आपल्याला मुलगी आहे, आपल्या मुलीकडे लक्ष द्या, की आपल्याला मुलं आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या. तर मला एक बहीण होती, म्हणजे काकाची मुलगी बरं. आणि भाऊ. हं. ते दोघे बहीण-भाऊ आणि मी एकटी. जशी मी मोठी झाली, अच्छा. कधी मी आत्याकडे असायची, कधी-कधी काकूकडे असायची आणि कधी आजीकडे असायची. असं झालं माझं शिक्षण. 7वी पर्यंत असंच चाललं. मग 7वी पर्यंत सगळं काही व्यवस्थित चाललं. पण जेव्हा मी 7व्या वर्गात गेली, तेव्हा अचानक म्हणजे एक खूप मोठी घटना माझ्या पप्पासोबत घडली. नेमकं काय झालं कळतच नव्हतं, पण पप्पाला शुगर होती. अच्छा. त्यामुळे शुगरवाल्यांचं कसं असतं, छोटंसं लागलं की त्याचं मोठं होतं. आणि वेळेवर नाही इलाज केला तर मग ते वाढत जात. सेप्टिक वगैरे होतात. बरोबर. तर माझे पप्पा सलूनच्या दुकानात काम करायचे सर. सायकलनी जायचे. एक 2-3 किलोमीटर जायचे आणि आमचेच नातेवाईक होते, त्यांच्याच दुकानात पप्पा कामाला होते, बरं. सलूनच्या. हां. मग एक दिवशी असेच पप्पा घरी येत होते, तर पप्पाच्या पायाला जखम झाली. पण नेमकं ते कळलंच नाही जखम कशाची झाली. ऑलरेडी पप्पाला शुगर होतं. पप्पाचं म्हणणं होतं, की सायकलचं जे पैडल असतं, हं. ते लागलं. अच्छा. आजीचं म्हणणं होतं, की काय चावलं का? असं. अच्छा. ते काही सुजून आलं होतं अचानक. त्याच्यामुळे कळलंच नाही जखम झाली, की कोणता किडा चावला, की काय चावलं, की काय झालं. हं, हं. आणि अचानकच बेडवर पडले पप्पा आल्यावर. बरं. ते त्रास व्हायला लागला, सांगितलं काहीतरी लागलं म्हणून. मग त्याच्यानंतर आजीनी भरपूर म्हणजे प्रयत्न केले, की काय होतंय, सूज उतरती का, उतरती का? तर ते सूज उतरली नाही. अजून चढत ते पाय एवढा मोठा झाला, की ते बघण्यासारखं नव्हतं. असं एकदमच त्याच्यामध्ये पूर्ण पस भरून गेला होता. ओके. म्हणजे जास्त लक्ष दिलं नाही त्याच्याकडे जास्त. लक्ष म्हणजे नॉर्मल वाटलं होतं. पप्पाला वाटलं लागलंय, थोडं दुखतंय, आराम करावा. 2-3 दिवस घरीच होते पप्पा. मग ते 2-3 दिवसामध्ये एवढा पाय सुजला, की ते अचानक मग डॉक्टरकडे न्यावं लागलं. हं. मग काका पण आले. काका तसे सुट्टीवर येणार होते. माझे काका आर्मीमध्ये होते. बरं. सुट्टीवर येणार होते. काका आले. मग काकांनी घेऊन गेले पप्पाला हॉस्पिटलमध्ये. मग हॉस्पिटलमध्ये पण काही माहिती नाही पडलं, सेप्टिक झालंय, पस भरलंय पायात, पायाचं ऑपरेशन करावं लागेल, असं डायरेक्ट सांगितलं डॉक्टरनी. ऑपरेशन म्हणल्यावर आजीला वाटलं नॉर्मल असेल. पण ते नॉर्मल नाही, खूप भयंकर मोठं ऑपरेशन होतं. डायरेक्ट पायच छाटून टाकलं अरे बापरे! आणि फक्त तळपायाचं ते आणि तेवढ्या वरच्या नसा दिसायच्या पप्पाच्या पायाच्या. इथपासून पूर्ण पाय काढून टाकलं होतं. मग त्याच्यानंतर नागपूरच्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन सांगितलं होतं. तिथं नेऊन ऑपरेशन केला आणि डायरेक्ट सुट्टी नाही दिली डॉक्टरनी. डॉक्टरनी सांगितलं, "तुम्हाला 1.5 महिना तरी हॉस्पिटलमध्ये थांबावं लागेल." 1.5 महिना म्हणजे खूप होतो ना. आता 1.5 महिन्यात पप्पाजवळ मग आजीलाच थांबावं लागलं असतं. माझं शिक्षण चालू होतं. बरोबर. मी 7वी-8वीत गेली तेव्हा. तर मग मला कोण सांभाळणार? मला कोण बघणार? माझ्याकडे आजी तिकडे गेल्यावर माझ्याकडे कोण लक्ष देणार? माझ्या शाळेचं टिफिन आहे, शाळेची तयारी आहे, सगळ्या गोष्टी आजीला बघायला लागायच्या. बरोबर. मग काकांनी सांगितलं, की आमच्याकडे राहा. त्यावेळेस काकांनी दुसरीकडे घर घेतलं होतं. आमच्या शेजारी राहत होते आधी, पण नंतर दुसरीकडे घर घेतलं. मग काकांनी सांगितलं, की आमच्यासोबत राहा. मग ठीक आहे, आता मला सांभाळायला तसंही कोणी नव्हतं. मग आजीला तिथं थांबायला लावलं दवाखान्यात. तिकडे ऑपरेशन वगैरे झालं पप्पाचं आणि मी
काकूसोबत राहायला लागली. मग काही दिवसानंतर काका ड्युटीवर गेले त्यांच्या. मग सगळी जिम्मेदारी काकूकडेच आली, की पप्पाचं दवाखान्याचं ते बघायचं, पैशाचं बघायचं, सगळं काकूकडे होतं. बरोबर. नागपूरचं ज्या हॉस्पिटलमध्ये माझा जन्म झाला, त्याच हॉस्पिटलमध्ये पप्पाचं ऑपरेशन झालं. कारण ते सरकारीमध्येच गिनती येते ना त्या हॉस्पिटलची. ते पूर्ण सरकारी पण नाहीये, पैसा लागतो. पण सरकारीमध्येच गिनती. तर तिथं कमी पैशामध्ये, कारण आर्मीचं काकाचं थोडं हे होतं सपोर्ट. वडील हॉस्पिटलमध्ये होते. हां, पप्पाचं कामच बंद झालं ना तेव्हा. आणि आजीला माझे आजोबा रेल्वे खात्यामध्ये असल्यामुळे पेन्शन यायची ₹15,000 दर महिन्याला. त्याच्यावर घर भागायचा. आणि नंतर काकांनी सपोर्ट केला थोडाफार, पण एवढं नाही. आता ते सरकारी दवाखाना होता म्हणून एवढे काही पैसे लागत नव्हते. पण जे काही पैसे लागत होते ते केला थोडाफार सपोर्ट काकांनी. मग तेव्हा मी 7वी-8वी मध्ये त्यांच्याकडून शाळेत जायला लागली. तर काकू म्हणजे असं वाटलं होतं मला, की चल आता आपल्याला आई नाहीये. बरोबर. काकू आपल्याला आईसारखं जीव लावेल, समजून घेईल. जशी तिची मुलगी तशी मी पण होती. आणि माझी जी बहीण होती काकूची मुलगी, ती माझ्यापेक्षा 4 वर्षांनी मोठी होती. तर त्यांच्या घरूनच मी शाळेत जायला लागली. माझ्याकडे सायकल होती. आजीने मी 4थ्या वर्गात असताना मला सायकल घेऊन दिली होती. माझ्या आजीने, तुम्हाला सांगते ना सर, माझं प्रत्येक छोटं-मोठं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. अशी कोणतीच गोष्ट नाही, की आई-बाप असते तर हे केलं असतं, आजी हे नाही करू शकली. आई-बाप असते तर तेवढं करू शकले नसते जेवढं माझ्या आजीने केलंय माझ्यासाठी. आईनंतर आजीच एक असते, जी आईसारखा लाड करते. हो. आणि आजी मला म्हणायची, "तू बिनधास्त शिक. लागल तेवढा पैसा लावीन. आली वेळ तर मी माझे घरं विकून टाकील, जागा विकून टाकील, सगळं करील. पण तू भरपूर शिक. मला तुला भरपूर मोठे झालेलं बघायचंय." पण त्यावेळेस मला एवढं काही कळायचं नाही, भरपूर शिक म्हणजे काय आणि ते पुढचं शिक्षण वगैरे बऱ्याच गोष्टी. तर आजीने मला सगळं काही देण्याचा प्रयत्न केला. मी 4थ्या वर्गात असताना मी सायकलसाठी रडली होती आजीकडे. मला आजीने सायकल घेऊन दिली आणि त्याच सायकलनी मग काकूच्या घरून मी शाळेत जायची अच्छा. सायकल घेऊन. मग मला वाटलं काकू जीव लावेल वगैरे, पप्पा तिकडे, आजी तिकडे. आणि दवाखान्यामध्ये कसं होतं, जास्त सोनं अंगावर चालत नव्हतं आणि माझ्या आजीच्या अंगावर भरपूर सोना होता. अच्छा. भरपूर तिने कष्टाने केलंय स्वतःच्या. आजी सांगत होती, "मी भरपूर कष्टाने केलं." तर शेतात कामाला जाऊ-जाऊ आजीने ते सोनं केलं होता आणि ते सोनं काढून ठेवायची वेळ आली, तर काकाजवळ ते सोनं पाठवलं घरी ठेवायला. काका गेले, घरी ठेवून दिलं लॉक करून आणि ते काकूला माहिती झालं, की भरपूर सोनं आहे, ते घरी आहे आणि त्याची चावी माझ्याकडे दिली घराची. अच्छा. तर मी तिथंच घरीच जपून ठेवली ना ती चावी. तर काकूचं म्हणणं असं होतं, की "काका पैसे लावतेत तुझ्या पप्पाला दवाखान्यामध्ये. तुमचं तर काही इन्कम नाहीये. तुझे पप्पा कमवत होते ते तर आता स्टॉप झाले. इन्कम नाहीये तुमचं. मग ते सोनं विकावं लागेल तेव्हा आपल्याला पैसे येतील आणि काकाचे पैसे, आम्हाला पण पैसे लागतात. काकाचे पैसे व्यर्थ जातात." 7वी-8वीत असताना मला एवढं काही कळत नव्हतं. पण तरी सांगत होती काकू, की "आम्हाला पण पैसे लागतात. मग ते सोनं विक आणि तुझ्या पप्पाला हे कर." म्हणजे तिने मला असं सांगितलं होतं काकूनी, की डॉक्टरकडून अशी माहिती आली आहे, की तुझे पप्पा 1 महिन्याच्या वर वाचू शकणार नाहीत. अच्छा. आणि त्यावेळेस मला असं वाटलं, की आता खऱ्या अर्थाने मी अनाथ होईल. कारण काही का असेना, पप्पा आहेत तर म्हणत होती ना, मला मम्मी तर नाही माहिती. बहीण-भाऊ नव्हते मला. तर पप्पा आहेत तर म्हणू शकत होती. पण मग मला असं वाटलं, की माझ्या म्हणजे या सोन्यामुळे जर माझ्या पप्पाचा जीव वाचत असेल, तर हे सोनं मोडून टाकायला पाहिजे. मी काकूला घरी घेऊन गेली. लॉक खोलला, ते सोनं काकूच्या हातात दिला. काकूने ते विकलं, काय केलं मला नाही माहिती. पण मला सांगितलं, की विकलंय म्हणून. आणि ते आजीने खूप कष्टाने बनवलं होतं. म्हणजे आजीच्या सोन्यावर काकूचा काही अधिकार नव्हता. तरीसुद्धा काकू बोलली, "विकले, तुझ्याच पप्पाच्या भल्यासाठी विकले. मग आता पप्पाला सुट्टी होणार आहे. पप्पा येणार आहेत. पप्पा चांगले झाले, ठीक झाले." पण ते पूर्ण बँडेज वगैरे करून पप्पाला घरी पाठवलं होतं. 1.5 महिना भरपूर तिथं दवाखान्यात राहिले पप्पा. 1.5 महिना म्हणजे खूप झाला. अच्छा. मग घरी आणलं पप्पाला. मग घरीच सेवा म्हणजे त्यांची चालू केली, ट्रीटमेंट वगैरे. एक नर्स लावली होती आजीने. आजीला तसंही पेमेंट चालूच होता. तर आजीने एक नर्स लावली होती. ती नर्स यायची, ड्रेसिंग करून द्यायची. सगळं ते व्यवस्थित लक्ष ठेवावं लागायचं, कारण त्याच्यामध्ये सेप्टिक व्हायचे. बरोबर. मग ते ऑपरेशन झाले. मग ते बँडेज पट्टी करायचं रोज. यायची नर्स, यायची बँडेज पट्टी करून ती चालली जायची. ती दर महिन्याला ₹5,000 घ्यायची. मग आजीला असं वाटलं, की आजी मला म्हणली, मला तेवढं कळत होतं. त्यामुळे आजी म्हणली, की "ते तुला जमते का, शिकून घे त्या नर्सकडून आणि मग घरच्या घरी करत जा. तेच पैसे वाचतील आपले." मग एवढ्या लहान वयामध्ये माझ्यावर एवढी जिम्मेदारी, मी शिक्षण करू की ते पप्पाकडे लक्ष देऊ आणि मग सगळं पप्पाला दवाखान्यात न्यायचं, चेकअपला, नॉर्मल जे दवाखाने असतात आपले, तिकडे चेकअपला न्यायला लागायचं. म्हणलं ठीक आहे. मग मी तेव्हा 8वीत 9वीत होती. अच्छा. त्यावेळेस मग पप्पाचं ते ड्रेसिंग वगैरे मीच करायला लागली. पण असं व्हायचं ना सर, मला एवढं टेन्शन यायचं ते ड्रेसिंग वगैरे करताना. मी ते तसलं बघितलं नव्हतं कधी बरोबर. आणि एवढी घाबरायची. एकतर काय एवढं एवढी समजत होती मला. पण नाही. पण मी ते सगळं करायला मी प्रयत्न केले. नर्सकडून शिकून घेतले, कारण पैसे आपलेच वाचतील म्हणून मी शिकून घेतलं आणि मी ड्रेसिंग करायची. पण ते माझ्याकडून अशी मिस्टेक, गडबड झाली,
की सेप्टिक तयार झाले त्याच्यात. छोट्या-छोट्या अळ्या तयार झाल्या पायात. आपल्या अंगावर एखादा किडा चालला तर आपल्याला किती किळस वाटते. ते पप्पाच्या शरीरातून निघायचे पायातून. त्यानंतर आजीला वाटलं मला नाही जमत ते काम. मग आजीनी दुसरा माणूस लावला. तर तो यायचा, करून जायचा, पण त्याने पैसे एक्स्ट्रा घ्यायचा. मग त्याच्याकडून पण आजी म्हणली त्याच्याकडून व्यवस्थित शिकून घे, पण मग व्यवस्थित कर कारण पैसा खूप चाललाय याच्यामध्ये. ज्यावेळेस काकूनी सोनं विकलं, हं. त्यावेळेस आजींना कल्पना होती का, की ते सोनं विकलेलं आहे आणि आजी जेव्हा पप्पाला दवाखान्यातून घरी घेऊन आली तेव्हा सांगण्यात आलं. तर आजी जेव्हा घरी आली तेव्हा मी सांगितलं, की काकूनी असं-असं बोलून मला तुझे पप्पा एक्सपायर होणार आहेत, नाहीतर हा सोना विकावा लागते वगैरे सांगून तर मी सोनं देऊन दिलेलं आहे काकूला. त्यावेळेस जी आजी रडली आहे ना, म्हणजे सर्वात मोठा दुःखाचं कारण आजीचं मी आहे. जिने माझ्या याच्यासाठी एवढं काही केलं आणि मी आजीला असं दुःख दिलं. मला काही समजत नव्हतं त्यावेळेस. तरी मी ते सोनं काकूला नेऊन दिलं आणि आजी खूप रडली, की मी माझ्या कष्टाने मी माझ्या गावात आजीला पडले. कळालं कसं? म्हणजे मी किती दिवसात? किती जेव्हा दिवसांनी? पप्पाला घेऊन आली आजी घरी, हां. काही दिवसानंतर मी सांगितलं म्हणलं, आजी म्हणली, "माझं सोनं ते सगळं कुठे आहे? मला घालायचं आहे. आली आता मी घरी." तर मी सांगितलं, "काकू अशी-अशी बोलली." मी देऊन टाकलं. मला काही कळत नव्हतं त्यावेळेस. आणि तुम्हाला सांगते सर, एक-एक बाळी आजीच्या कानातली 22,000-22,000 हजाराची होती. बापरे! त्या काळाची. भरपूर म्हणजे प्युअर सोना होता तो. बरं. मग ते सगळं विकून टाकलं तिने. काहीतरी 2-3 लाखाचा असेल, तिचं तिला माहिती. तर ते सगळं विकून टाकलं आणि मग नंतर आजीला जेव्हा मी सांगितलं, की मी सोनं दिलंय, त्यावेळेस आजी जे रडली ना, आज बी मला आठवतं सर, मला खूप त्रास होते त्या गोष्टीचा, की मी किती मोठी चूक केली. त्यावेळेस मला समजून सांगणारं कोणी नव्हतं. माझी मम्मी जरी असती तरी सांगितलं असतं, असं द्यायचं नसतं आपलं. काकूची काय रिएक्शन होती मग त्यावेळेस? काकूचं आजी काय काहीच म्हणणं आजी नव्हतं. आम्ही का पैसे लावायचे तुझ्या पप्पाला? अच्छा. मग आमची नुकसान भरपाई कोण देणार? त्यामुळे आम्ही जे पैसे लावले होते दवाखान्यामध्ये जेवढे लागले, तेवढे सोनं मोडून आम्ही घेतले पैसे. वडिलांकडे सेव्हिंग वगैरे काही नव्हती का? सगळे पैसे आजीकडेच असायचे वडिलांचे सुद्धा. अच्छा. आणि माझी आजी आत्याकडे ठेवायला द्यायची ते पैसे. बरं. माझ्या भल्यासाठी म्हणजे मोठी झाल्यावर हिच्या कामात येईल. हं, पण आत्यानी पण बऱ्याच गोष्टी केल्यात आमच्या ते हं. सांगते पुढे. काकू बोलली, की आम्ही काही पैसे लावू शकत नाही. मग त्याच्यानंतर मग पुढे मग ते सोनं परत रिटर्न आणलं, की मग ते नाही तिने विकून दिलं ना ते सोनं. हं, हं. मग एकदा तर मला घेऊन गेली होती म्हणून तर तुम्हाला सांगते ती बाळी 22,000 ची होती सोनाराच्या दुकानात सांगितल्यानंतर. एक बाळी 22 4 बाळ्या होत्या आजीच्या कानात त्या पण काढून ठेवायला लागल्या होत्या. एक बाळी 22,000 ची मग तुम्हीच विचार करा. हो. तर ते सगळं विकलं तिने आणि आजीला सांगितल्यानंतर आजी एवढी रडली आणि ते मला आज पण म्हणजे असं वाटतं की खूप त्रास दिलेला आहे मी. माझ्या आजीने भरपूर काही केलंय माझ्यासाठी आणि मी तिला त्रास दिला. त्याच्यानंतर मग वडील बरे झाले? नाही, त्याच्यानंतर प्रॉब्लेम खूप क्रिटिकल होत गेले. ते सेप्टिक वगैरे झाले. त्या माणसाकडून पण मी शिकून घेतलंय, पण माझ्याकडून ते पॉसिबलच होत नव्हतं. मग हळू त्याच्यामध्ये सेप्टिक झाले. आता या गोष्टीला मी माझी चूक मानू, की ते होतंच तसं आणि नशीब मग मला नंतर नाही माहिती. मग नंतर क्लिअर झालं ते माणूस लावल्यानंतर? क्लिअर झालं म्हणजे ते सेप्टिक कमी झाले होते. पण मग परत त्या माणसाला बंद केलं. तो पैसेच लई घ्यायचा आणि फक्त 15,000 पेमेंट यायचं आजीला. त्याच्यामध्ये सगळं भागवायचं होतं. माझं शिक्षण, सगळ्या गोष्टी. बरं. मग 8वी-9वी पासूनच माझ्यावर घरची जिम्मेदारी आली. मला असं वाटलं शिक्षण करता-करता आपण घरात पण लक्ष द्यायला पाहिजे. कारण आजीकडून पण होत नव्हतं. आजी पण म्हातारी आणि पप्पा पण असं झालं म्हणल्यावर पप्पा चालू शकत नव्हते, कमवू शकत नव्हते. मला काही कमवायचं टेन्शन नव्हतं बरं का सर. आजीला पेन्शन येत होतं त्याच्यावर आमचं घर चालायचं. सगळं काही व्यवस्थितच चालायचं. पण ते पैसे वाचावं म्हणून जेव्हा मी पप्पाची ड्रेसिंग वगैरे करायला चालू केली, एक दिवशी तर 2 दिवस मी ड्रेसिंगच केली नाही. मला वाटलं काय होतंय, एवढं नाही मी मनावर घेतलं. पण त्याच्यातून 2 दिवसानंतर जेव्हा ती पट्टी खोलली, बापरे! म्हणजे एवढे सेप्टिक निघाले होते, की ते बघवत नव्हतं मला. ती ड्रेसिंग लवकर कशीतरी आटपली मी आणि नंतर जे उलट्या केल्यात, की मला जेवणच जात नव्हतं 2-3 दिवस. मग जे शेजारी तुम्हाला सांगितलं आमचे 2 घर होते. ज्या घरात आम्ही काकू ऑलरेडी राहत काकू होतो. वगैरे तुझी जी काकू आहे चुलती, ती मग करायची नाही का काही ती वडिलां दुसरीकडे राहायला गेली होती, हे पण मी सांगितलंय सर. अच्छा. ते दुसरीकडे राहायला गेले आणि शेजारचं घर जे होतं ते रिकामं पडलेलं होतं. बरं. मग पप्पाला त्या घरात शिफ्ट करायचा विचार केला. कारण ते सेप्टिक एवढे झालते ना, की ते पट्टी जरी केली ना आपण बँडेज, ते बँडेजच्या पण बाहेर यायचे. अच्छा. एवढे असं घरभर पसरायला लागले होते जिकडे-तिकडे दिसायचे ते. त्याच्यामुळे पप्पाला सेपरेट रूम म्हणून तिकडे शिफ्ट केलं आणि मग मीच बेंडेज करायची. पण मग ते बेंडेज केले का मला उलटी व्हायची, जेवण नाही जायचं, जेवण केलं की उलटी व्हायची, असा भरपूर त्रास व्हायला लागला. मग मला असं वाटलं की म्हणजे भरपूर त्रास व्हायला लागलाय, असं कसं तरी ढक्कल करत 10वी पर्यंत नेलंय. हं, हं. 10वी मध्ये मी पास झाली चांगल्या मार्काने. बरं. त्यानंतर आजीची इच्छा होती की अजून शिक्षण करायला पाहिजे आणि मला असं वाटत होतं की मी शिक्षण करू की घरी लक्ष देऊ. पप्पाला मध्ये-मध्ये दवाखान्यात पण न्यावं लागायचं. त्यांना बँकेत पैसे काढायला पण न्यावं लागायचं. पण ते पैसे काढलेले मला काकूकडे द्यायला लागायचे. कारण अच्छा. काकूनी सांगून ठेवलं होतं
की आम्ही हे सगळं केलेलं आहे. निराधारीचा पप्पाच्या मागे-पुढे कोणी नसल्यामुळे आणि अपंग असल्यामुळे निराधारीचा पैसा भेटायचा. तर अच्छा. ते सगळी प्रोसेस आम्ही केलेली आहे. आमच्यामुळे तुझ्या पप्पाला पैसे भेटतात आणि फक्त ₹600 महिन्याला भेटायचे. आणि ते ₹600 सुद्धा काढून आणायचे पप्पाला नेऊन पप्पाच्या अंगठा लागत होता, तर पप्पाला न्यायला लागायचं बँकेमध्ये. बरं. तर ते पैसे काढून आणलेले काकूला द्यायला लागायचे. अच्छा. मग ते द्यायची मी. मला वाटायचं माझ्या लग्नासाठीच काकू गोळा करून ठेवते आणि तसं सांगितलं पण होतं काकूनी, की ते पैसे तुझ्याच भविष्यात कामात येणार आहेत. तर असं करत मग कशीतरी 10वी काढली. आजीची इच्छा होती अजून शिकाय. मी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. तिथून मला 5-6 किलोमीटर सायकलनी कॉलेजला जायला लागायचं. बरं. मग कसं तरी कॉलेज केलं आणि मग लगेच असतं ना, पोरगी वयात आली, की गावच्या लोकांचं पण असतं, नातेवाईकांचं पण असतं, लग्न करून टाका, लग्न करून टाका. आणि पप्पाचं जे प्रॉब्लेम होतं ते बघून तर मी एवढी कंटाळली होती. ते ड्रेसिंग करायची मी, खायची की उलट्या व्हायच्या, ते पचायचं नाही आणि खूप टेन्शन यायचं. आजीने पण भरपूर प्रयत्न केले आणि पप्पाला खूप त्रास व्हायचा. ओरडायचे पप्पा. जरी बोलता येत नव्हतं ना, तर आ, आ असं करायचे. त्याच्यामुळे मला असं ते भीती वाटायची, की काय होते? हं. पप्पाला काही कमी जास्त झाल्यावर कसं व्हायचं? बरेच काय काय निगेटिव्ह विचार डोक्यात यायचे. हं, हं. मग मी विचार केला, सगळे लोकं बोलायचे आजीला, "पोरगी वयात आली, आता आतापासून पोरगं बघायचं चालू करा." 12वी नंतर 17 वयाची होती तेव्हा मी. बरं. "पोरगं बघायचं चालू करा, पुढच्या वर्षीपर्यंत भेटून जाईल एखादा चांगला." तर असं जे गावचे काका होते, त्या काकांनी मला सांगितलं म्हणजे पर्सनली ते मला भेटले होते. मला बोलले, "तुझ्या आजीला विचार, तुझं लग्न करायचं आहे का?" तर ठीक आहे म्हणली. मी आजीला विचारलं, तर आजी म्हणली, "नाही, नाही, लग्न नाही करायचं. तू जेवढं शिकायचं तेवढं शिक, मी पैसा लावीन. पण काहीतरी शिकून हो, बापाचं नाव रोशन कर. कोणीतरी म्हणले पाहिजे मुक्या-माक्याची पोरगी काहीतरी केलंय तिने. मला पोस, मी लहानाची मोठी केली तुला. आमचा म्हातारपणी सहारा कोण होणार? तू आम्हाला कशी सोडून जाणार?" असं बोलली आजी तेव्हा. पण हे सगळं बघून पप्पाचं ते पायातले सेप्टिक वगैरे हे बघून असं वाटत होतं, की इथून कुठेतरी लांब निघून जायचं. बस नकोच हे मला नको-नकोच झालं असलं बघून. त्याच्यामुळे मी विचार केला काकाला बोलली, "तुम्ही मुलगा दाखवा, बघू आजी हो म्हणल." बरं. आजीच्या मनाविरुद्ध. आजीची इच्छा नव्हती. अच्छा. पप्पाची ही इच्छा नव्हती माझं लग्न व्हावं. आजीची इच्छा नव्हती. अच्छा. आणि त्या काकांनी मला सांगितलं, "पोरगा छान आहे. एअरपोर्टला कामाला आहे. ₹80,000 पगार आहे म्हणे त्याला." बरं. जेव्हा सुरुवातीला सांगितलं. तर त्यावेळेस मला वाटलं, की चला चांगलं होत असेल, तर माझ्या डोक्यात एक विचार आला, सगळ्या गोष्टीला लागतो आजकाल पैसा सर. पैशाशिवाय जगात काहीच नाही. नाहीये. माझ्या मनात असा विचार आला, की मी लग्न करून जर पुढचा व्यक्ती पैशावाला असेल, तर पप्पाला ठीक करेल पूर्णपणे. बरोबर. कारण पैसाच लागत होता आणि पैशामुळे आम्ही अडलो होतो आणि काका काही पैसे लावत नव्हते. त्याच्यामुळे मला वाटलं चला चांगल्या पैशावाल्या मुलाशी लग्न करावा. आपल्या पप्पाचं काहीतरी चांगलं होईल, सुधरतील पप्पा असं वाटलं होतं मला. पण तो माझा गैरसमज होता, की असं काही नसतं होत. मग त्यानंतर मुलं बघायला सुरुवात केली त्या काकांनी. हं. पहिला मुलगा दाखवला, तर म्हणजे आधी त्यांनी मला खोटं बोलले. हं. ते लग्न जोडणारे एजंट होते काका. अच्छा. बरं. एजंट म्हणजे त्याला मराठीत काय म्हणतात दलाल. ओह! ते लँग्वेज वेगळी वाटेल, पण एजंटच घेऊ आपण. म्हणजे लग्न जोडायचे कामच होते त्यांचे. लग्न जोडून द्यायचे. त्यांना बाकी काही घेणं-देणं नव्हतं. पैसे घ्यायचे, लग्न जोडून द्यायचे. मुलगा काय करतोय काय त्याचा बॅकग्राऊंड न बघता काहीच नाही. आणि काकाला जे लग्न जोडणारे काका होते त्यांना माहिती हिला वडील तर हिचे बोलू शकत नाही, ऐकू शकत नाही. त्यामुळे लग्नाच्या बाबतीत मध्यस्थी पडणार नाही वडील. बरं. आजीचं तर एवढं काही नव्हतं. पोरगा चांगला आहे म्हणलं की आजी बिघडून जाईल. म्हणजे ह्या मुलीला पाठीमागं एक कोणीच प्रकारे नाहीये हे फायदा घ्यायचा हिचा. फायदा हं. घ्यायचा. कुठं विकून बी दिली तरी कोण आपल्याला विचारणार आहे, अशा पद्धतीने झालं ते. बरोबर. मग त्यांनी मुलं दाखवायला सुरुवात केली, तर मुलगा पहिल्यांदा मला म्हणले, "एअरपोर्टला कामाला आहे, ₹80,000 पगार आहे." हं. त्यानंतर मुलगा दाखवला दुसराच, फोटो स्टुडिओवाला. त्याचं स्वतःचं होतं बरं का फोटो स्टुडिओ. बरं. दिसायला छान होता, स्मार्ट होता आणि वयाचा काही एवढा अंतर बी नव्हता. जेमतेम मला 18 लागणार होता, त्याचं पण काहीतरी 22-23 वय होतं. बरं. फोटो स्टुडिओ स्वतःचं त्याच्या पप्पाचं म्हणजे त्यांचं खानदानीच होतं फोटो स्टुडिओ. अच्छा. जळगावचा होता पोरगा. हं. तर पोरगा मला खूप आवडला पहिल्याच नजरेमध्ये. मला वाटलं, की ठीक आहे चला ओके आहे आणि त्या पोराबद्दल जास्त काही माहिती नव्हतं. त्या काकांनी जेवढी माहिती दिली तेवढेच. फोटो स्टुडिओ आहे, स्वतःचं घर आहे, आई-वडील आहेत एवढं माहिती होतं. आणि इथपर्यंत आवडला होता तो मुलगा, की मी लग्नानंतरही त्याला शोधत बसली. म्हणजे दुसऱ्यासोबतच लग्न झालं माझं, पण मला वाटायचं हा कुठेतरी भेटेल. कारण ज्याच्यासोबत लग्न झालं होतं तिथं एवढा त्रास होता ना, की बस कधी. त्या मुलाने नंबर घेतला माझा, मला कॉन्टॅक्ट केला आणि त्या काकाची मला हकीकत सांगितली, की असा-असा विषय आहे पैशाचा. ₹1,20,000 ते काका मागतायत, तेव्हा आपलं लग्न लावून देतील. मी का आणि कशाला देऊ म्हणले पैसे. मला मी एवढं काही म्हणजे माहीतच नव्हतं. दलाल, लग्न हे काय माहीतच नव्हतं मला. हां. तर तो म्हणला, की "मी 1,20,000 का देऊ? तेच 1,20,000 तुझ्या अकाउंटला टाकतो. तू माझ्याशी कोर्ट मॅरेज कर" म्हणले. "थोडं तुझं वय राहिलेलं आहे, तेवढं कंप्लीट होऊ दे. 2-3 महिने काहीतरी राहिले होते.
तेवढं कंप्लीट झालं की आपण कोर्ट मॅरेज करू आणि ते पैसे तुझ्या अकाउंटला टाकतो. बरं. मला त्याची गोष्ट पटली होती. पण मी लहान अल्लड बुद्धीची मी दिलं काकाला सांगून म्हणलं, "काका हा असं काय बोलतोय?" मला फोन आला होता. काका मला रागवले, "तू त्याचा नंबर कशाला घेतला?" म्हटलं, "मी त्याचा नंबर नाही घेतला. त्याने माझा नंबर घेतला. मला कॉन्टॅक्ट केला त्याने." अच्छा. हां, आणि म्हणजे तो पोरगा हुशार होता. काका तुला एवढे विश्वासात घ्यायचे का, की तू त्यांना डायरेक्टली सांगून टाकलं, की असं-असं आहे? हां, म्हणजे त्यांच्यावर माझा डोळे बंद करून विश्वास होता ना आणि अच्छा. जिथं आपण विश्वास ठेवतो तिथंच आपला घात होतो. हे मी तिथून शिकली. तर तो पोरगा असा म्हणला, मग मी काकाला सांगितलं. मग काकांनी म्हणले, "थांब 2 दिवस, बघू काय होतंय." आणि 2 दिवसानंतर असं सांगितलं डायरेक्ट, की तो पोरगा दारुडा आहे. त्याची ऑलरेडी गर्लफ्रेंड आहे आणि लग्नानंतर त्याची गर्लफ्रेंड पण राहणार. तो सोडणार नाही त्याच्या गर्लफ्रेंडला. "तुला दुसरी बायको व्हायची का त्याची? लग्न पहिलंच, दुसरी बायको व्हायची का त्याची?" म्हणले. मग मी म्हणलं, "असं तर नाही कोणी ॲडजस्ट करू शकत आणि त्याची गर्लफ्रेंड असेल तर कशाला माझ्याशी लग्न करतो, तिच्याशीच कर." कॅन्सल केलं. म्हणलं, "दुसरा पोरगा दाखवा मला." ते म्हणले, "आपल्याकडे भरपूर पोरं आहेत. तुला जो पोरगा आवडेल त्याच्याशी करू आपण. पण लगेचच्या लगेच नको निर्णय घेऊ. आता शिकता आपण सुरुवात केली पोरं बघायला. होईल एखादा भेटेल चांगला." म्हणलं, "काका त्या मुलाचं काय झालं जे तुम्ही बोलले होते एअरपोर्टला आहे 80,000 पगार आहे. तो मुलगा दाखवा ना." मुळात मला चांगल्या पैशावाल्या मुलाशी लग्न हे वाईट वाटेल बरं का हं. लोकांना. पण ही रिॲलिटी आहे की पैशाशिवाय आयुष्य नाहीच. चालतच नाही. आजकाल काहीच नाही पैशाशिवाय. पैसा खूप इम्पॉर्टंट आहे आणि मी काही पैशाची लालची होती असा विषय नाहीये सर. फक्त त्याच्यातून मला माझ्या पप्पाचा इलाज करायचा होता चांगल्या दवाखान्यात, जे माझे काका करू शकत नव्हते. मग मी विचार केला पैशावाल्याच मुलाशी लग्न करायचं. मला जो पहिला मुलगा आवडला होता, त्यानंतर काकाने मला 10 मुलं आणखी दाखवले. पण मला जो पहिला मुलगा आवडला होता त्याच्याशीच लग्न व्हावं असं वाटत होतं. त्यामुळे मला दुसरे कोणतेच मुलं आवडले नाही. प्रत्येकामध्ये मी काहीतरी गडबड काढली. कोणाची हाईट जास्त असायची, खूपच जास्त असायची. कोणाची खूपच माझ्यापेक्षा कमी असायची. कोणाचे गालच मध्ये असायचे, कोणी जास्तच जाड असायचं, कोणी जास्तच बारीक असायचं किंवा कोणाचा जॉबच नाही आवडायचा, कोणी ड्रायव्हर पण होते वगैरे म्हणजे तर प्रत्येक छोट्या-छोट्या कारणामुळे मी मुलं रिजेक्ट केले. कारण माझं मन त्या पोरामध्ये पूर्ण गुंतलं होतं. असं वाटत होतं की तोच यावं परत. पण तसं काही झालं नाही. मग काका वैतागले. काकांनी स्पष्ट सांगितलं, "तू माझं 10,00,000चं नुकसान केलंय. आत्तापर्यंत किती लग्न लावून दिले असते." याचं मागचं कारणच मला तेव्हा कळलं नाही. 10,00,000चं नुकसान कसं झालं माझ्याकडून? मग मी काकाला एक सांगितलं म्हणजे काका जेव्हा ओरडले, "तुला का ऋतिक रोशन पाहिजे? सलमान खान पाहिजे? अमिताभ बच्चनची हाईट आणायची का तुला आता?" म्हणजे काही-काही हाईटला कमी राहायचे. तर मी सांगितलं, की "हाईट कमी आहे त्याची, नको. शोभणार नाही जोडी." तर मला म्हणायचे, की "तुला काय हिरो पाहिजे का? तू एवढी सुंदर आहे का तुला हिरो भेटायला?" तर मी स्पष्ट काकाला सांगितलं म्हणजे ते खूप राग आला मला. वाईट वाटलं असं बोलल्यावर, "तुला काय हिरो पाहिजे का?" हं. म्हटलं, "ठीक आहे, एक काम करा काका, जे होईल ते होईल माझ्या आयुष्याचं." काकांनी मला सांगितलं, "तुमची परिस्थिती नाही लग्न लावून देण्याची. बरं. तुमची परिस्थिती गरीब. एकतर तुला चांगला मुलगा भेटणार नाही. तुमच्या घरच्याच्या ह्याच्याने केलं समजा आजीनी, काकानी, आत्यानी कोणीही करून दिलं तर एवढा चांगला मुलगा भेटणार नाही. माझ्याकडे भरपूर चांगले-चांगले मुलं आहे. माझं खूप वरपर्यंत कॉन्टॅक्ट आहे. त्यामुळे तुला चांगला मुलगा मी बघून देऊ शकतो. पण तू जर असं केलं ना, सगळे पोरं फेल करत बसली, तर मी तुझ्या लग्नाची जिम्मेदारी हात वर करून देणार. एक काका म्हणून मानलेला काका या नात्याने तुझं लग्न लावून देण्याचा मी प्रयत्न करतोय. पण तू मुलं फेल करते त्याच्यामध्ये माझं नुकसान होतंय बोलले. ते नुकसान मला नाही कळलं तेव्हा, नंतर कळलं. तर मला म्हणले, ठीक आहे." काकाला सांगितलं, "एक काम करा, तुम्ही आता मुका, बहिरा, लंगडा, लुला कसंही आणला, म्हातारा आणला आणि कसंही आणला तरी मी हो बोलणार आहे. कसंही मुलगा घेऊन या तुम्ही, कसंही." आणि माझ्या डोक्यात एकच होतं, डोळे बंद करून. मुलगा नाही बी बघितला तरी होच म्हणायचा आलेला. आता जो मुलगा येणार आहे ना मला बघायला, हं. हो म्हणायचं फक्त. अच्छा. काहीच माहीत नव्हतं मला. हं. तेव्हा माझे मिस्टर आले म्हणजे ज्यांच्यासोबत माझं लग्न झालं. ते आले बघायला. मग त्यांचा आत्याचा मुलगा समोर बसला होता हं. आणि ते मागे बसले होते. बरं. मी फक्त त्यांच्या आत्याच्या मुलाकडे बघितलं, हो म्हणून दिलं. काकाला सांगितलं कानात, हो. हं. मुलगा स्मार्ट होता आत्याचा त्यांच्या अच्छा. आणि ते बसले मागे. ते होते टकले. हां. मला वाटलं त्यांचं वय पण जास्त होतं. माझ्यापेक्षा 10-12 वर्षांनी मोठे होते. मला वाटलं काका वगैरे असतील कोणी त्यांचे. तर एवढं काही लक्ष दिलं नाही. काका पण त्यांनी काय मी सांगून इंट्रोडक्शन वगैरे ओळख करून दिली नाही का, की डायरेक्टली मी खालीच मान घातली होती कारण काकाला ऑलरेडी सांगितलं होतं, तुम्ही जो मुलगा आणणार आहे मी त्याला हो म्हणणार आहे. होकार देणार आहे यावेळेस. कसाही असू द्या मुलगा. मग मी खालीच मान घातली तर असंच बघितलं होतं मी. तेव्हा तो मुलगा समोर बसला होता. मग मला वाटलं हँडसम आहे मुलगा. मी हो बोलून दिलं हां. आणि हॉटेल मॅनेजर आहे म्हणून सांगितलं होतं मुलगा. मग अच्छा. ते त्यांचं इंट्रोडक्शन द्यायला लागले. मुलगा हॉटेल मॅनेजर आहे. डबल मजली बिल्डिंग आहे. घरामध्ये नोकर-चाकर आहे. तुला काम करायची गरज नाही. पाण्याचा ग्लाससुद्धा तुझा आयता हातात मिळेल. बरं. मग कामच करायची गरज नाही. एवढा चांगला घराणं भेटतंय, तर मग चांगली गोष्ट आहे ना. मग मी म्हणली, "ठीक आहे." मला अजून आनंद झाला. नोकर-चाकर आहेत, काम करावं लागणार नाही. आनंद होता. म्हणलं, "ठीक आहे, चालेल." कन्फर्म केलं या मुलाला बरं. आणि तुम्हाला सांगते सर विश्वास बसणार नाही. लग्नाच्या म्हणजे जिथं लग्न लावलं त्या मंदिरात, तिथपर्यंत तर मला माहीतच नव्हता नवरदेव कोणता आहे. सिरियसली? अरे बापरे!
तरी हो म्हणली मी. कारण मी काकाला आधीच सांगितलं. काका पण वैतागले. काका माझ्यावर चिडले. मग मला वाटलं माझी परिस्थिती गरीब आहे, मग लग्न होणार नाही माझं. आणि काकांनी तर ऑलरेडी धोकाच दिला होता. पैसे जमा करून ठेवले त्यांच्याकडे आणि वेळेवर ते पलटले, की आम्ही आमच्या मुलीसाठी जमा केले, तुझ्यासाठी नाही. बापरे! मग त्यामुळे मग म्हणलं आपली परिस्थिती नाहीये, लग्न होणार नाही आणि पप्पाचं कसं होईल माझं लग्न नाही झालं तर पैसा कुठून येईल आपल्याकडे. म्हणून मी विचार केला, की ठीक आहे त्या मुलाशी करायचं. मग होकार दिला मी मुलाला. अच्छा. होकार दिला, की लगेच यांनी मला वाटलं होतं होकार दिलाय म्हणजे 2-3 महिन्यांनी असतं ना गॅप लग्नाला. साखरपुडा होतो, नंतर नवरदेव-नवरी बोलतात. बरेच म्हणजे मी दुसऱ्यांचे बघितलेत ना लग्न. बरोबर. तर मला वाटलं तसं होईल, पण तसं काहीच नाही झालं. लगेच 24 तासात लग्न झालेलं आहे माझं. 24 तासाच्या आतच. ते पण 24 कशा तासाच्या पद्धतीने आत? मुलगा दुपारी 12 वाजता बघायला आला. हं. दुपारी बघण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर, होकार झाल्यानंतर लगेच 2-3 वाजता साखरपुड्याची तयारी केली. त्यांनी जाऊन साडी आणली, फळं आणले ते सगळं आणि लगेच साखरपुडा केला. जेव्हा साखरपुड्याला शेजारी बसला, तर असं रुमाल टाकली डोक्यावर आणि असं खाली मान टाकून बसला नवरदेव. मी पण आपल्या इकडं डोक्यावर पदर घेऊन साईडला बसली. मी बघितलं सुद्धा नाही साईडला. मला वाटलं त्याचा आत्याचाच मुलगा बसलाय तो. तुझ्यासोबत कोणीच नव्हतं? म्हणजे जे दलाल काका होते हं, ते आणि हं. त्यांची मिसेस होती बरं. आणि बाकीचे असेच चिल्लर पार्टी म्हणजे शेजारचे-पाजारचे होते. एवढं काही म्हणजे अच्छा, मग तुझ्या माझी साइडून आजी पण नव्हती त्यावेळेस, ज्यावेळेस माझा साखरपुडा झाला. माझ्या मानलेला काका तोच दलाल हं. आणि शेजारचे एक काका-काकू राहायचे आमच्या, ते आले होते. ते पण एवढं म्हणजे इंटरेस्ट घेतला नव्हता, नुसते उभे राहायला आले होते ते. तर जास्त मी म्हणजे वर वगैरे बघितलं नाही आणि बघायच्या वेळेस त्यांची फॅमिली भरपूर आली होती बरं का. त्यांची आत्या होती, आत्याचा मुलगा होता बरं. आणि ज्या आत्याचा मुलगा होता, ती आत्या नव्हती आली. हं. त्याला 2 आत्या होत्या मुलाला. बरं. तर त्याची एक आत्या आली आणि दुसऱ्या आत्याचा मुलगा आला बरं. आणि यांचा सक्का भाऊ आला मोठा. हं, हं, हं. तर मी साईडला बसली, साखरपुडा वगैरे झाला. त्यांनी हातात साडी दिली, ती साडी घालून ये वगैरे. मग एवढं सगळं कार्यक्रम तिथपर्यंत आटोपलं. अजूनही मला माहित नाही, की मुलगा कोण आहे लग्नाला, शेजारी बसलेला. अरे बापरे! लग्न बघ होतंय तुझं आणि मी प्रेम केस बघितलंच नाही, नाही. कारण मी रागात होती. हां. मी सांगून दिलं, की तुम्ही ज्या मुलाशी करणार चांगलंच करणार आहे माझं. त्यामुळे मी बघितलंच नाही. मी खालीच बघितलं आपलं. बघायची इच्छाच होत नव्हती माझी. ठीक आहे, असू द्या. तो चांगलाच होता ना पुढे बसलेला, तोच असेल. तर मी एवढं नाही लक्ष दिलं. त्यानंतर यांनी लगेच लग्नाची तयारी काढली. म्हणजे त्यांची इच्छा अशी होती, की संध्याकाळी आम्ही इकडेच थांबणार आहे आता. आम्ही हं. खूप लांबून आलोय. बरं. रिश्ता होता शिर्डीचा हं. आणि शिर्डी टू नागपूर. हं. नागपूरच्याही पुढे भंडारा जिल्हा. बाई. किती लांब आहे बघा. हो. तर अंतर जास्त असल्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं, की आम्ही पोरगी आता साध्या सिंपल पद्धतीने करून नेऊ. तिकडे गेल्यावर खूप मोठा धूमधामने लग्न करू. अच्छा. आणि आमच्याकडच्या लोकांची मान्यता अशी होती, की तिकडचे लोकं मुलगी भेटत नाही त्यांना, तर ते लोकं इकडे येतात. हं. इकडे साध्या पद्धतीने लग्न लावतात, घेऊन जातात. तिकडे धूमधडाक्यात लग्न लावतात मोठं. अच्छा. मग तेच डोक्यात होतं, की ठीक आहे तिकडे गेल्यावर असंही मोठं होणार आहे. आणि नवरदेवाची आत्या होती. नवरदेवाची आत्या म्हणली, "आम्ही सोनं-नाणं काही घेऊन नाही आलेलो. एवढी कॅश पण नाही आणलेली. त्यामुळे आम्ही तिकडे नेल्यावर आम्ही सगळं करणार आहे पोरीसाठी. तुम्हाला पण बोलवणार. फक्त आता सध्या साध्या पद्धतीने लग्न लावून पोरगी आमच्यासोबत पाठवा." बरं. तर ठीक आहे. याही गोष्टीला ते दलाल काका ॲग्री झाले. हं, हं. मग लगेच संध्याकाळी लग्नाची तयारी. हं. ते लोकं त्यांची शॉपिंग करायला गेले हां. आणि माझी शॉपिंग करायला काका घेऊन गेले मला. काकांनी बरं. पैसे घेतले त्यांच्याकडून हो. शॉपिंगसाठी लग्नाच्या. कारण माझा लग्नाचा खर्च उचलायला कोणीच नव्हतं. म्हणजे 24 तास काका तुझ्यासोबतच होते का, की काही करायचं? काका त्यांच्या घरी होते. मग मी रात्रीची घरी आली. हं, हं. अक्षरशः लग्नाची सगळी तयारी फक्त रात्रीतून केलेली. रात्री 10 वाजेपर्यंत तयारीच चालल्या होत्या. शॉपिंग कर, हे ते कपडे शिव, सगळ्या गोष्टी तर रात्री 10 वाजेपर्यंत. बरं. मग मी माझ्या घरी मग तेव्हा आजीला सांगितलं. म्हणजे इव्हन ज्या दिवशी माझं लग्न होतं, त्या दिवशी माझ्या पप्पाला माहिती झालं, की माझं लग्न आहे. माझ्या पप्पाला भनक पण नाही लग्नाची. अरे बापरे! पण माझ्या पप्पाला माझ्या लग्नाचा आनंद होता. माझ्या पप्पाला वाटत होतं, की मी मरायच्या अगोदर माझ्या पोरीचं लग्न होऊन जावं असं मनातून वाटायचं. हं. पण त्यांना असं पण वाटायचं, की लग्न होऊन मी त्यांच्यासोबत राहू. मला म्हणायचे एखादा माझ्यासारखं काम करणारा म्हणजे दाढी कटिंगचं काम करणारा मुलगा आणून इथंच दुकान टाकून इथंच राहायचं. कारण त्यांचा सांभाळ करायला कोणी नव्हता आणि त्यांच्या नजरेपुढे राहावं असं त्यांना वाटत होतं. पण लग्न व्हावं ही लई इच्छा होती माझ्या पप्पाची. हं, हं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजेपर्यंत मंदिरात बोलवलं कारण लग्न मंदिरात करायचं ठरवलं होतं. बरं. माझं वय बसत नव्हतं वाटतं तेव्हा. 18 कंप्लीट व्हायला काहीतरी दिवस का महिने बाकी होते. अच्छा. तर कोर्टात नव्हतं करता येत. हं. मग ते मंदिरात ठरवलं त्यांनी. मग सगळी शॉपिंग वगैरे तर रात्री झाली होती. मग ऐन टायमाला पप्पाला तयारी करायला लावली लग्नासाठी. तेव्हा पप्पाला माहिती झालं, की आज पोरीचं लग्न आहे. अरे बापरे! म्हणजे एक शॉकिंगच गोष्ट झाली ना हो. पप्पासाठी. आजीला रात्री सांगितलं होतं मी. मग आजीची काय रिएक्शन होती?
आजीचं म्हणणं असं होतं, की "तुला मी सांगितलं, शिक्षण किती घ्यायचं तेवढं घे, पैसे लागले तर मी लावीन. तू कशाला लग्न करती? काही गरज नाही." म्हणलं, "आजी पोरगा चांगला आहे, पैशावाला आहे. उद्या चालून त्याच्याशी लग्न केल्यावर पप्पाचा इलाज करेल तो. पैसे नाहीत आपल्याजवळ. हं. करून घेते मी, येत जाईल तुम्हाला भेटायला." आणि त्या पोराशी तशी बोलणी पण करून घेतलेली, की दर महिन्याला यायचं भेटायला. अच्छा. आणि तो हो पण बोलला. हं. तर असं काकांनी मला सांगितलं, "हो बोलतोय पोरगा." मी एवढ्या अटी मानल्या. मी म्हणलं, "सगळं करील, पण मी माझ्या आजीला आणि पप्पाला सोडणार नाही. दर महिन्याला 15 दिवसाला भेटायला आणावं लागेल." आता हे शिर्डी टू नागपूर किती अंतर आहे हेही मला माहिती नव्हतं आधी. अच्छा. हे आता कळतंय. तर ते ॲग्री झाले. त्याच्यामुळे मी पण लग्नाला ॲग्री झाली. आणि चांगलं आहे ना, हॉटेल मॅनेजर आहे, डबल मजली बिल्डिंग आहे, नोकर-चाकर आहेत. सगळं काही या गाड्या आहेत त्यांच्याजवळ. मग मला वाटलं खूप पैसेवाला आहे, आता पप्पाचा इलाज वगैरे होईल. मग सकाळी 8 वाजताचा टायमिंग दिला मंदिरात पोहोचण्याचा नवरदेव-नवरीला. मग माझे जे मानलेले काका-काकू होते शेजारचे, ते स्पेशल गाडी करून मला मंदिरात घेऊन गेले. ते दलाल काका तिकडून नवरदेवाला घेऊन आले. हं, हं. आणि मग जेव्हा नवरदेव शेजारी उभा राहिला, तेव्हा मी बघितलं, हा नवरदेव कसा काय? नकोच वाटलं होतं, पण सगळ्यांची इज्जत होती आणि मी असं बोलली असती तर मी बोलूच शकत नव्हती काहीच. आनंद होता, पप्पालाही आनंद होता. आता ठीक आहे, होते पोरीचं लग्न. मी पूर्ण दुल्हन मेकअपमध्ये. अच्छा. म्हणजे एवढा पण नव्हता, पण मग केलं होतं त्यांनी त्यांच्या थोडं बेसिक जे काय असतं ते. हो. आणि जी मानलेली काकू होती शेजारची, तिने साधा सिंपल मेकअप करून दिला होता. पण पूर्ण दुल्हनच्या बेसमध्ये होतीच ना. दुल्हनला काही ओढणी वगैरे ओळखायलाच येते ना आपण ही नवरी आहे म्हणून. बरोबर. तर पप्पाला पण आनंद दिसत होता चेहऱ्यावर, की चल ठीक आहे आता तरी चांगलं होईल वगैरे. जाऊ दे आता. पण पप्पा तू काहीच बोलू पण शकत तू पण नव्हते. काय बोलली नाहीस का, की मुलगा दुसरा मुलगा जेव्हा बघितलं, तर मी त्या काकूला सांगितलं, म्हणलं, "काकू मी मुलगा बघितला, हा नाही आहे." हं, काकू म्हणले, "नाही गं, हाच आहे. तू यालाच पसंत केलंय." हां, नाही म्हणलं. म्हणे, "गप आता काहीच बोलू नको." हं. पूर्ण मूड ऑफ झाला होता माझा तिथं. अरे बापरे! म्हणलं अवघड झालं आता. पण आता काहीच करू शकत नाही, काहीच पर्याय नाही. अच्छा. राहिली मी उभी. हं. उभी राहिली एकदम साध्या पद्धतीने मंगलाष्टके वगैरे केले त्यांनी. लग्न लावून दिलं, एकमेकाच्या गळ्यात हार टाकले. पण एक गोष्ट मला खूप वेगळी वाटली. सोनं मला पण कळते. मी एवढ्या तर वयात होते, की सोनं काय, नकली काय तेवढं तर कळतं मला. बरोबर. त्यांनी ₹10 मंगळसूत्र घातलं माझ्या गळ्यात. पूर्ण ते असं स्टोनचं होतं नॉर्मली आणि काळे मणी होते पूर्ण. यात्रेत जसे भेटतात ते हां, छोटे. जत्रेत भेटतात ₹10. मग त्यांनी असं सांगितलं होतं, की इकडे आम्ही जास्त सोनं-नाणं आणलेलं नाहीये, कारण लांबचा प्रवास आहे. तर लांबचा प्रवास त्याच्यामध्ये ट्रेनमध्ये चोऱ्या वगैरे होतात. त्यामुळे आम्ही आणलंच नाही सोनं. तिकडे नेल्यावर भरपूर सोनं घालणार आहे आम्ही तिला. बरं. बरं ठीक आहे. ₹10 मंगळसूत्र घातलं, हार घातली, झालं लग्न. सगळ्यांच्या पाया पडल्या. पडल्या सगळ्यांकडून ₹10,000 काय असतील ते आशीर्वाद म्हणून देतात. मग पप्पा अचानक म्हणजे रडायला लागले. फोटोशूट वगैरे झालं, थोडेफार फोटो काढले आणि फोटोसाठी कॅमेरामॅन पण नव्हता त्यावेळेस. नॉर्मली मोबाईलमध्ये फोटो काढले होते. आणि जो बामण होता, तो वेळेवर, तो मंदिरातला पंडित होता, लग्न लावणारा नव्हताच तो. नाविलाज ते वेळेवर कोणी नसल्यामुळे एक लपून-छपून असं चोरीने लग्न लावल्यासारखंच केलं. असं का केलं त्या लोकांनी माहीत नाही मला. म्हणजे गडबडीत मग गडबडीत एवढ्या घाईमध्ये लग्न नाही. केलं, समजू दिलं नाही, काही समजू दिलं नाही. अच्छा. आणि तो बामण पण नव्हता, तरी त्याने मंगलाष्टके गायले आणि नकली मंगळसूत्र होता आणि वेळेवर कुंकू सुद्धा नव्हता. मोस्ट इम्पोर्टंट म्हणजे मंगळसूत्र पाहिजे, कुंकू पाहिजे, जोडवे पाहिजे, तेव्हा लग्न होते ना. हं. ते ओरिजिनल नव्हते. ते ऑरेंज कलरचं असतं बघा, ते अष्टविन. यूपीकडचे लोकं लावतात बघा, हां, हां. बरं, बरं. ते होतं ऑरेंज कलरचं. हं, हं. सेंदूर म्हणतात आमच्या इकडे त्याला. बरं. ते भरलं. हं. बरं ठीक आहे, असं लग्न झालं. मग त्या मंदिरामध्ये जेवढे देव होते सगळ्यांचे पाया पडलो आम्ही आणि लगेच यांचं निघलं की जायचं आता. बरं. 12 वाजताची ट्रेन आहे हे आम्हाला. सगळं खूप काही हां, फास्ट. 10 वाजेपर्यंत सगळं उरकलं. हं. 8 वाजता आम्ही मंदिरात पोहोचलो. 10 वाजेपर्यंत सगळ्यांच्या पाया पडणं, बोलणं, भेटणं, फोटो, लग्न सगळं उरकलं 10 वाजेपर्यंत. जायचं होतं, 12 वाजताची ट्रेन होती. आम्हाला सगळे रेल्वे स्टेशनवर सोडायला आले. पप्पा रडायला लागले. मग आता ऑब्व्हियसली लग्न झाल्यावर नवरी रडणार. मला पण खूप वाईट वाटत होतं. मी पण रडली. आजी पण रडली खूप. "ठीक आहे, जा, सुखी राहा, भेटायला येत जा." पप्पाला वाटत होतं की इथंच राहील, इथंच राहिलं पाहिजे, नको जाऊ. इशाऱ्याने बोलत होते. पण काय करणार, जावं तर लागणार ना. तर शेजारची काकू होती एक मानलेली, तिचं पण जीव होता बराच. तिला वाटत होता हिला आई नाही, पप्पा पण असे आहेत, बहीण-भाऊ नाही, कोणाचं प्रेम नाही भेटला. ती पण बिचारी रडली माझ्यासाठी. मग आमची जायचं टायमिंग आलं. ट्रेन आली 12 वाजता. 12 वाजेपर्यंत रेल्वे स्टेशनवर गप्पा चालल्या, बोलणं चाललं, सुखी ठेवा पोरीला. तोपर्यंत तू त्याच्याशी बोलत होती का हसबंडशी? नाही, बोललीच नाही. तो तिकडे, मी इकडे. अच्छा. बोलायचा काही एकमेकांचं काय? विषयच नाही आला. अच्छा. हां. पाया पडल्यासोबत तरी पण विषय नाही आला. काही म्हणजे लग्न लावलं, काही विषयच नाही आला. शब्दांनी पण नाही. मला नाव बी माहीत नव्हतं पोराचं.
नवरदेवाचं नाव पण माहीत नव्हतं. ओह माय गॉड! मग त्याच्यानंतर जेव्हा आम्ही रेल्वे स्टेशनवर पोहोचलो, गाडी आली. हं. सगळे जायला लागले आणि ज्या काकांनी लग्न लावून दिलं, हं. त्यांनी मला धरून ठेवलं. बरं. माझा हात धरला, जायचं नाही. काय गडबड झाली मला काहीच कळलं नाही. ट्रेन सुटली. हां. ट्रेन सुटली की त्याच्या मोठ्या भावाचे आणि त्या काकाचे भांडणं झाले. अच्छा. आता मला म्हणजे प्रश्न पडला, कशासाठी ते याच्यात ट्विस्ट आहे. हं. म्हणून म्हणतात कधी कोणावर विश्वास नाही ठेवायचा डोळे झाकून. ते मानलेलं असो कोणी असो. विश्वासालायकच नाही दुनिया. तर त्या काकांनी माझा हात धरून ठेवला. पोरगी आम्ही घेऊन जाऊ देणार नाही. त्याचा मोठा भाऊ लगेच आला, "का? आम्ही दिले ना तुमचे पैसे." ओहो! 40,000 रुपये दिले होते. शिट! 40,000 दिले, 30,000 बाकी होते. 70,000त व्यवहार झालता माझा. बापरे! हे नंतर माहिती पडलं. पण तेव्हाही एवढ्या गोष्टी लक्षात नाही आल्या, की मला विकतायत, की माझं लग्न करतायत, की काय होतंय काय माहीत नाही. पण यांचं म्हणलं चालू द्या, काय असेल ते. मग त्यांनी सांगितलं 3 वाजेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पैसे येऊन जातील. आमची 3ची गाडी आहे, त्यांनी जाऊ द्या. ते म्हणले, "नाही, जोपर्यंत पैसे पडत नाही 3च्या गाडीने पण नाही जाऊ देणार." मग त्यांनी कसं कसं मॅनेज करून त्यांच्या अकाउंटवर पैसे आले. तेव्हा म्हणले, "ठीक आहे, आता जा." मग 2:30-3 वाजताची गाडी आली. त्या गाडीने आम्ही सर्वात अगोदर लग्न झाल्यानंतर गेलो म्हणल्यावर नवरदेवाच्या घरी जायला पाहिजे ना. नवरदेवाच्या घरी नाही गेलो. ते प्रॉपर होते जळगावचे. तिकडे नेलं त्याच्या आत्याच्या घरी. ज्या आत्याचा मुलगा आला होता. जो मुलगा मला आवडला होता. हां. तिथे त्याच्याच गेल्यावर माहिती पडलं, की त्या मुलाचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे. अच्छा. हां. तर त्याच्यानंतर तिथं नेलं आणि त्यांची काही पूजाविधी असते लग्नानंतरची. 3 दिवस होतो आम्ही तिथे. मग ते पूजाविधी केली, सगळ्यांचे पाया पडले, सगळ्यांना भेटणं. मग सगळ्याच्या तोंडून एकच येत होतं. आम्हाला वाटलंच नव्हतं सॉरी याचं लग्न होईल आम्हाला वाटलं नव्हतं. असं बोलायचे त्याच्या घरचे सगळे आत्या वगैरे ते सगळे नातेवाईक, त्याचे मोठ्या वडिलांच्या मुली, मोठे वडील, आई ते सगळे होते. म्हणजे पूर्ण फॅमिली त्यांची तिथं होती जळगाव जामनेरला. अच्छा. आणि हे लोकं शिर्डीला राहायचे. तर त्या लोकांची अशी रिएक्शन होती, की शॉक झाले होते सगळे, हां. की खरंच याने बायको करून आणली? आम्हाला वाटलं होतं याचं लग्नच होणार नाही कधी. त्याच्या मागचं कारण वेगळं होतं, ते नंतर सांगते. पण ते मला पण असं वेगळं वाटलं ना, की का लग्न नाही होणार? लग्न प्रत्येकाचं होतं. अच्छा, म्हणजे यानं घरातच भूत चालली होती सगळ्यांची, की बाबा असं लग्न होणारच नाही, असं कसं काय म्हणजे करून आणली, डायरेक्ट आणली. सगळ्यांमध्ये आनंदाचा माहोल, की भेटली रे बाबा एकदाची याला बायको. म्हणजे वाटलंच नव्हतं लग्न होईल याचं. मग 2-3 दिवस तिथं राहून पूजाविधी ते सगळं करून त्यांच्या गावाला निघालो परत बसने. आणि मग जेव्हा त्यांच्या गावी गेलो, रात्र झाली होती. जेमतेम रात्रीचे 9-10 वाजले होते. स्वागतसाठी माझी नणंद हं. आतुरतेने वाट बघत होती. बरं. जाऊ, सासू, आता एवढी मोठी फॅमिली एकत्र राहते मला माहीत नव्हतं. माझ्या डोक्यात एकच होतं, मी बंगल्यात जाणार आहे. हां. नोकर-चाकर आहेत, बंगल्यात जाणार आहे मी, फोर व्हीलर मला घ्यायला येणार. बसमध्ये शिर्डीपर्यंत पोहोचलो. फोर व्हीलरची वाट बघायला लागली मी. हां. पण कशाचं टू व्हीलर आली तिकडून नंदोई भाऊची. हां. "बसा, या गाडीवर अर्धे बसा, या गाडीवर अर्धे बसा, चला." अरे बॅग त्याच्यात बॅग पण सगळं. मग कसं तरी ठीक आहे म्हटलं, काय होतंय त्याला, टू व्हीलर आहे तर. आणि जास्त काही अंतर नाहीये म्हणते. तरी 2-3 किलोमीटर होतं तिथून बस स्टॉपपासून. घरी गेलो. आनंद होता बंगल्याचा. मला वाटलं हा तरी बंगला असेल गाडीवर चालताना. हा बंगला असेल, हा बंगला असेल. आता आला, गाडी स्लो झाली, हा बंगला असेल. हं. बंगला करत, 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 करत आलो घराजवळ. हं. माझ्या स्वप्नाचा बंगला बघितला मग मी. पत्र्याची शेड. ओह बापरे! आता रडू का हसू? शब्दच नव्हते माझ्याकडं. आलं म्हणे आपलं घर. उतरली मी. या साईडला एक बंगला होता, या साईडला पत्र्याची शेड होती. हे आपलं घर आहे ना? हं. हे आपलं घर आहे ना? नाही म्हणे हे आहे. ठीक आहे. माझ्या नशिबाला आलं शेवटी. पण जिथं खरा आनंद व्हायला पाहिजे आईला, हां. बहिणीला, जावेला, हं. म्हणजे त्याच्या वहिनीला हां. आनंद व्हायला पाहिजे ना? बरोबर. सगळ्यांचे तोंड उतरले मला बघून. ओह! का बरं? त्याचं पण कारण सांगते ना. त्याच्या बहिणीला असं वाटत होतं, की माझ्या भावाला एखादी हिरोईन भेटेल चांगली. आणि आईने डायरेक्ट तोंडावर बोलली दारात. हं. हे सगळी स्टोरी मी माझ्या चॅनलवर सुद्धा क्रिएट केलेली आहे, सांगितलेली आहे. याच्यात खोटं काही नाही, जे आहे ते सत्य. सासूबाई डायरेक्टच म्हणली, "ही अशी काय काडी-काडी, लंबी-लंबी काडी बेंद्री करून आणली? तुला काय पोरी भेटत नव्हत्या का?" दारात. म्हणजे माझ्यासोबत कोणीच आलेलं नव्हतं. लग्न झाल्यानंतर कोणीतरी जातंय नवरीसोबत. बरोबर. माझ्यासोबत कोणी पाठराखीण हां. असतं कोणी ना कोणी. माझ्यासोबत कोणीच आलेलं नव्हतं. मी एकटीच. आणि हे सगळे नवीन होते माझ्यासाठी सगळे लोकं. अच्छा. आणि एकतर तो नवरदेव, त्याला तर काय विषयच नाही. तर रेल्वे स्टेशनवर हळूच मी तुमचं नाव काय विचारलं होतं. तेव्हा त्यांनी नाव सांगितलं. तेवढंच बोलणं, परत बोलणंच नाही झालं काहीच. फक्त हेच याच्या त्याच्या पाया पडायच्या, देवपूजा हीच विधी चालली होती.
तिथं गेल्यानंतर डायरेक्ट जेव्हा तिने ताट हातात घेऊन उभी राहिली, तेव्हा ती बोलली, की "याला का दुसरी भेटली नाही काय? ही असली करून आणली." लगेच माझ्या नंदेनी हे केलं, की "गप आता आली आहे. हं. पुढं बघू काय असेल ते." अच्छा. ती नव्हती आली म्हणजे त्याची आई नव्हती आली मला बघायला. त्याच्या आईला अपेक्षा होती एक सुंदर मुलगी आणणार अशी. मी पहिल्याच महिन्यामध्ये एकतर त्यांना आधीच सांगितलं होतं लग्ना अगोदर, मी सगळं कॉम्प्रोमाईज करील. माझ्या नशिबाला जे आले, पत्राची शेड आली, मी एक्सेप्ट केलं. मी त्यांना काही दिवसानंतर बोलली बी, "कसा काय विषय हा? मला बंगला सांगितला होता. तुमचा जॉब तुम्ही हॉटेल मॅनेजर आहे ना?" म्हणलं. तर त्याने मला स्पष्ट असं सांगितलं, "तुला काय करायचंय? मी हॉटेल मॅनेजर आहे की काय? माझा बंगला आहे की नाही? करून आणली ना, तुला 2 टाईम खायला देतोय ना, याच्या व्यतिरिक्त मी काही नाही करू शकत आणि तुला जर नसेल पटलं ह्या सगळ्या गोष्टी, तर तू आत्ताही जाऊ शकते." ही कोणती पद्धत झाली नवऱ्याची बोलायची? अरे बापरे! मग असं बोलल्यानंतर मला एक डोक्यात विचार आला. माझे पप्पा खुश होते. माझ्या पप्पाला इशाऱ्याने मी सांगितलं, "बंगला आहे, गाडी आहे," असं. हं, हं. तर मी आता इथून गेल्यानंतर लोकं काय म्हणतील, "अरे, नवऱ्याच्या घरी गेली, एकच रात्र राहिली, लगे रिटर्न आली, म्हणजे ही पोरगी टिकूच शकली नाही नवऱ्याच्या घरी." हं. आणि सगळे बाईलाच दोष देतात. डोस देतात. बरोबर. त्याच्यामुळे मग मी विचार केला, नाही, जे नशिबाला आलं आहे ते राहायचं. तो नवरा पण तसा बोलला, की "तुला राहायचं तर राहा, नाहीतर जायचं तर जा." पहिल्याच हप्त्यामध्ये असा कांड झाला, की नवऱ्याचा ऑलरेडी अफेअर होता. अच्छा. आणि मुळात तुम्हाला सांगते, आम्ही ज्यावेळेस बसमधून प्रवास करत होतो त्या जामनेर गावावरून शिर्डीपर्यंत, तेव्हाच एका लेडीजचा फोन आला होता त्याला. तर त्यांनी असं लपून काहीतरी माझं लग्न झालंय वगैरे बोलला. शेजारीच बसला, आम्ही सीटवर शेजारीच बसलो. पण तो लग्न झालंय म्हणलं, की पुढची बाई ओरडायला लागली पुढून. तर मला काही कळत नव्हतं. मला म्हणलं, "बहीण आहे." म्हणलं, "बहीण आहे तर मग तिला आनंद व्हायला पाहिजे. ती माझ्या स्वागतासाठी तिकडे उभी असेल ना." हं, तर नाही. ती वेगळंच काहीतरी मला सांगितलं का हं. विश्वासघात केला वगैरे झाला याचं काहीतरी. मग मी बोलायला गेली ती आणि डायरेक्ट सिम काढली आणि सिमच तोडली. मग मला तिथं डाऊट आला. हं. म्हणलं काहीतरी गडबड दिसते, पण मी शांतच होती. कारण तो व्यक्ती अनोळखी माझ्यासाठी, सगळेच अनोळखी. मी बोलणार तरी कोणाला, सांगणार तरी कोणाला. त्यानंतर लग्नानंतर 1 हप्त्यानंतर त्या बाईचा परत फोन आला दुसऱ्या नंबर. त्याने दुसरा नंबर घेतला नंतर. बरं. त्याच्यावर फोन आला. मग तो दुपारचा त्याची ड्युटी अशी होती, सकाळी 6:00ला जायचा हॉटेलवर कामाला. हॉटेलवर कामाला होता. मला हॉटेल मॅनेजर सांगितलं, पण कामाला होता तिथं हॉटेलवर. अच्छा. हां. म्हणजे हॉटेल म्हणजे कसलं हॉटेल होतं ते? नाश्त्याचं हॉटेल होतं. अच्छा, म्हणजे छोटं हॉटेल होतं का आपलं साधं? तर ते नाश्त्याचं हॉटेलवर नाश्ता बनवायला कामाला होता. तर ठीक आहे, माझ्या नशिबाला पत्राची शेड आली. तेही मी एक्सेप्ट केलं. काही का असेना, मला वाटलं फॅमिली तर भेटली. मला फॅमिली नव्हती. मग मला वाटलं चला सासूमध्ये आई भेटली, नणंदमध्ये बहीण भेटली, जावेमध्ये मैत्रीण भेटली, सगळे आहेत, समजून घेतील, सगळे फ्रेंडली वाटत होते तेव्हा. तर मी ते ॲडजस्ट केलं. म्हटलं जाऊ दे, एवढं काही नसतं. नवरा तर चांगला असेल. पण तो नवरा बी तसा बोलून दाखवला, "तुला जायचं तर जा, राहायचं तर राहा." मग मी गप आपले दिवस काढत गेली. तर असाच तो सकाळी 6:00ला जायचा आणि दुपारी 1:00ला यायचा. जेवण वगैरे करून आराम करायचा. परत संध्याकाळी 6:00ला जायचं तर रात्री 12-1:00लाच यायचा घरी. हं, हं. असंच दुपारी आला एक दिवशी, झोपला आणि त्याच्या नंबरवर फोन आला. चार्जिंगवर लावला होता मोबाईल किचनमध्ये. एवढा मोठा काही घर नव्हतं. 2च रूमचं होतं. पत्र्याची शेड होती. हं. पण त्याच्यात पण आडवं कपाट लावून त्याला 3 रूम बनवून घेतले होते. असं. बरं. ठीक आहे, असो त्यांची परिस्थिती. पण त्याच्यामध्ये पण त्याचा भाऊ, वहिनी, म्हणजे पूर्ण फॅमिली आम्ही त्याच्यामध्येच राहत होतो. सासू वगैरे सगळे. त्यांचे 2 मुलं पण होते त्याच्या भावाचे. मग त्याच्यानंतर त्या बाईचा फोन आला परत त्या नवीन नंबरवर. मी उचलला. बरं. मी उचलल्यानंतर मला म्हणली त्यांचं नाव घेतलं, "ते कुठे आहेत?" हं. मी सांगितलं, "झोपले." "तुम्ही कोण?" मला म्हणे, "तू कोण बोलते?" म्हणलं, "मी बायको बोलते त्यांची." म्हणे, मी बायको आहे त्यांची." मग मी कोण आहे मग? हं. मी कोण आहे? मला प्रश्न पडला. तू बायको आहे तर म्हणजे ऑलरेडी त्यांना बायको आहे, मग माझ्यासोबत का लग्न करून मला आणलं? आणि मुळात ते लग्न झाल्यासारखं म्हणजे लग्नासारखं लग्न नव्हतंच, जे तुम्ही ऐकलं. हो. त्यांचं म्हणणं असं होतं, की आम्ही इकडे आणल्यानंतर मोठा धुमधामनी करू, पण तसं काहीच केलं नाही. मी वाट बघत बसली. असं करत-करत महिना गेला निघून. पण जेव्हा त्या बाईचं माहिती पडलं, की मी त्याची बायको आहे, मग मी त्याला लगेच उठवलं. "बायकोचा फोन आलाय तुमच्या, मग मी कोण आहे?" हं. त्याने माझं तोंड दाबलं तिथं. कारण ते जे 1 आर-के रूम होती, त्याच्यामध्ये एक कपाट आडवा होता. सगळे लोकं बाहेर तिकडे टीव्ही बघत होते आणि हा आतमध्ये झोपला होता. म्हणजे अच्छा. छोटंसं म्हणजे असं जॉइंट फॅमिली बेडरूमसारखं होती. केलं. छोटं घर हां. असल्यामुळं हं, तो आतमध्ये, मग त्याला सांगायला गेली, तिथंच माझं तोंड दाबलं त्यानी. हं. तोंड दाबला, "ही गोष्ट जर बाहेर गेली, कोणाला सांगितलं तर जीव घेईल म्हणला तुझा." बापरे! डायरेक्ट? हां. काय मी सांगतो, हं. ती बाई
रिलेशनमध्ये होती माझ्यासोबत. तिचे 2 मुलं, तिचा नवरा वारलेला आहे. तिचे 2 मुलं मी सांभाळत होतो. पण तिला न सांगता मी लग्न केलेलं आहे. त्यामुळे ती ती गोष्ट एक्सेप्ट करत नाही आहे. ह्या गोष्टी मला त्यांनी सांगितल्यात, की ती पण एक प्रकारे बायकोच आहे त्याची. म्हणजे तिलाही सांभाळावं लागतंय त्याला, कारण जिम्मेदारी घेतली यांनी. अच्छा. म्हणलं ठीक आहे, मग माझी जिंदगी का बरबाद केली तू? माझं आयुष्य का खराब केलं? तुझं ऑलरेडी होतं, मग तिच्याशीच लग्न करायला काय झालतं? बरोबर. पण हा म्हणला नाही, घरच्यांना मान्य नसतं झालं, कारण मी बिनलग्नाचा होतो, कुवारा होतो आणि तिचं ऑलरेडी 2 पोरं होते, ते एक्सेप्ट नसते केले घरच्यांनी माझ्या. त्याच्यामुळे मी तिला साईडला ठेवलं, तुला सांभाळीन म्हणलं आणि मी घरच्यांच्या मर्जीने मुळात मी माझ्यासाठी लग्न नाही केलं म्हणला तो. मला तुझ्याशी काही घेणं-देणं नाहीये. मी स्वतःसाठी लग्न केलेलंच नाहीये. आई आणि ते सगळे घरचे मागे लागले होते लग्न कर, म्हणून मी लग्न केलेले. नाहीतर मला लग्नच करायचं नव्हतं. बरं ठीक आहे, मग ह्या सगळ्या गोष्टी मी कसं तरी हे केलं, की आलंय माझ्या नशिबाला आता ते. हं. पण मी एक डोक्यात ठेवलं, ह्याच्या घरच्यांना हे सगळं कळू द्यायचं. आता घरच्यांना माहिती नाहीये, माहीत नाही या बाईबद्दल. हं, हं. मी लगेच तिथून गेली सुटका घेऊन. त्याच्या भावाला सांगितलं, "भाऊजी, तुम्ही माझं आयुष्य खराब केलं" म्हणलं. "मग कसं काय?" "मग तुमच्या भावाची ऑलरेडी बायको आहे. मला कशाला करून आणली? तुम्ही म्हणले धूमधामने लग्न करू, मोठं करू, सोनं करू. कुठे? काय? काय चाललंय?" म्हणलं. "मी म्हणजे गप आहे. मी एक्सेप्ट करते सगळ्या गोष्टी. सगळे चाललेलं आहे. मला वाटलं फॅमिली चांगली, सगळं चांगलं आहे. हा नवरा माझ्याकडे लक्ष बी देत नाही. मला म्हणतो, 'मला तुझी गरज नाहीये. माझी बाई तिकडे आहे,' असं बोलला. मग भाऊजी मला म्हणले, "या सगळ्या गोष्टी घराच्या बाहेर जाता कामा नये. मग मोहल्ल्यात माहिती नाही झाल्या पाहिजे. नाहीतर आमची लई इज्जत जाईल." बरं तुमची इज्जत जाईल म्हणून मी माझं का हे करू? बरोबर. म्हणजे एक प्रकारे असं घुटल्यासारखं व्हायला लागलं ना मला. तुमची इज्जत जाईल म्हणजे म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय? तुमचं ऑलरेडी तुमचा भाऊ असा आहे तुम्हाला माहिती होतं. तो म्हणला, "मला माहिती होतं, की माझा भाऊ घरी येत नाही. तिकडेच राहतो. तिकडे हॉटेलवर बायांसोबत राहतो वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या. हे त्याने एक्सेप्ट केल्या त्याच्या मोठ्या भावाने." बापरे! हां. तो म्हणला, "मला सगळं काही माहिती आहे, पण मला वाटलं लग्न झाल्यावर याचं लग्न लावून दिल्यावर हा सुधरेल." मी सुधरवणारी मशीन दिसली का तुम्हाला तुमच्या पोराला, भावाला? मी त्यांना स्पष्ट सांगितलं, "मला हे जमणार नाही. मला नेऊन घाला." मला म्हणले, "ही गोष्ट कोणालाच सांगू नको. एक काम कर, एक वडिलांच्या ठिकाणी ठेव मला किंवा मोठ्या भावाच्या ठिकाणी ठेव. मी तुझं इथून दुसरं लग्न चांगलं धूमधामने लावून देतो." अच्छा. त्याचा मोठा भाऊ मला म्हणला, "हा नालायक आहे माझा भाऊ. मला माहिती याला बायांचा नाद आहे. हं, पण मी तुझं लग्न दुसऱ्या ठिकाणी लावून देतो चांगलं धूमधामने. तू फक्त मला मोठा भाऊ समज हं. किंवा एक वडिलांची जागा दे. मी तुझं लग्न लावून देतो." अच्छा. म्हणजे या लोकांनी लगेच माझ्या दुसऱ्या लग्नाची तयारी केली. हो, म्हणजे चूक घावली म्हणून लगेच त्यांनी म्हणजे लगेच त्यांची इज्जत पण बाहेर नको जायला, तर मला चांगल्या ठिकाणी बसवून देतील, माझं चांगलं करून देतील, पण आमची इज्जत नको बाहेर जाऊ, बाहेर कोणाला सांगू नको. मग एक काम करा म्हणलं, ज्या काकांनी माझं लग्न लावून दिलं का त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा. मला राहायचं नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी मला त्यांना सांगायच्या. त्यांनी मला सांगितलं, "तू जर त्या काकाला सांगितलं किंवा ही गोष्ट आमच्या घराच्या बाहेर एरियात जरी माहिती झाली मोहल्ल्यात, हं. तर इथं कोयते आहेत म्हणे कापून टाकेल तुला जागेवर. मेली तर मेली, मला काहीच फरक पडत नाही आणि तुझ्या मागं कोण बघणारही नाही, आम्ही इकडं कापून फेकून टाकली तरी." बापरे! आणि आजी आणि पप्पा त्या काकाच्या भरोश्यावर होते, की आमची पोरगी तिकडं सुखी आहे. म्हणजे आजीला पप्पांना कॉन्टॅक्ट नव्हतंच आजीसोबत, काही पप्पासोबत. फोन पण नाही काही आजीजवळ मोबाईल बी नव्हता हं, आणि मी आत्याच्या फोनवर फोन करायची. हं. ते पण कधीतरी आजी त्यांच्या घरी जायची तेव्हा. बरं. तेव्हा बोलणं व्हायचं. हं. पण तेवढ्या 1 महिन्यात नाही झालं बोलणं. वडिलांना तोपर्यंत वाटतच होतं, की माझी मुलगी खूप सुखात सुखी आहे. आहे, खूप सुखी आहे. म्हणजे काहीच माहित नाही. आजीला पण तेच वाटत होतं, की मुलगी बंगल्यात राहते, हो. 4 व्हीलर आहे, सगळ्यांना गावात सांगितलं होतं, चांगल्या घरात पडली, 4 व्हीलर आहेत, घरी बंगला आहे, हं, सगळ्यांनी. आणि नंतर हे लोकं असे वागले. मी म्हणलं, "काकाला फोन लावून द्या." हं, आणि मी काकाला फोन लावला. काकाला सांगितलं असं-असं आहे. हं. त्या काकांनी तरी माझी बाजू घ्यायची होती अशी अपेक्षा होती, काहीतरी बोलेल. पण तोही माझ्या दुसऱ्या लग्नावर तुलला. म्हणजे पहिलं करून त्याला तसल्ली नाही भेटली. तो मला म्हणला, "एक काम कर, माझ्याकडे एक पोरगा आहे, त्याला 80,000 पगार आहे चांगला. चांगला पोरगा आहे. त्याच्याशी लावून देऊ, हं. सोडून टाक याला. ये डायरेक्ट कपडे पॅक कर आणि ये." काका. हां, बॅग पॅक कर, ये म्हणले. हं, हं. मी दुसरं लग्न मला काही समजत नव्हतं म्हणजे चाललंय काय? याला गरज नाही, याने घरच्यांसाठी लग्न केलं आणि मला काका तिकडे बोलवतायत, मी दुसरं लग्न लावून देतो. तिकडे माझ्या आजीला पप्पाला वाटते, की माझी पोरगी सुखी आहे. हं, काहीच घोळ काहीच कळत नव्हता. मग शांतीने माझ्या नंदेनी माझी नणंद आली नंतर, हे सगळे भांडणं मिटल्यानंतर. नंदेनी समजावून सांगितलं, "जे नशिबाला आलंय, बाईचं आयुष्य असं असतं. बाईच्या आयुष्याला फक्त चूल आणि मूल असतं. जास्त काही विचार करू नको. लग्नानंतर शिकू देऊ हे पण सांगितलं होतं, पण त्याच्यातही मी कॉम्प्रोमाईज केला. ठीक आहे, नाही तुमची परिस्थिती नका शिकवू. पण नंदेनी सांगितलं, "बाईचं आयुष्य असंच असतं. मला पण असा नवरा भेटलेला आहे बघ. मी एवढं सगळं काही स्ट्रगल केलेलं आहे. त्यामुळे तू पण आता सहन कर, पर्याय नाही. नवरा हा फक्त जगाला दाखवायला असतो, की नवरा आहे म्हणून.
नवऱ्याचा काही अर्थ नसतो आपल्या आयुष्यामध्ये. तो फक्त आपल्याला कमवून खाऊ घालतो आणि आपण घरातले कामं करायची असतात. एवढं डोक्यात ठेवायचं. या पद्धतीच्या डोक्यात घातल्या मग माझ्या नंतर. म्हणजे जे पूर्वी चालत आलंय तेच सोबत तेच. चालवायचं. आणि माझी इच्छा होती, की हे लग्न झाल्यानंतर मला शिकू देतील, मला काहीतरी बनवतील किंवा काहीतरी जॉब करील, 4 पैसे मी कमवील. माझं सुरुवातीपासून डोकं एकच होतं, की ठीक आहे आता ही अशी गरीब फॅमिली भेटली ना, तर मग आपण काहीतरी जॉब करायला पाहिजे. नवऱ्याला हातभार होईल. तो एवढा काहीतरी 18,000-20,000 पेमेंट होता त्याला. आणि त्याच्यामध्ये सगळी फॅमिली खायला म्हणजे सगळेच भागवावं लागायचं त्याला. सगळी फॅमिली. आई, त्याचा भाऊ एवढं काम नाही करायचा. छोटं-मोठं काम केलं, की ₹200-300 रोजचे काढायचं बस. असं काही काम नाही. याच्याच जीवावर सगळी फॅमिली होती. मग मला वाटलं चला याला सपोर्ट करू म्हणून मी काहीतरी शिक्षण घेऊन काहीतरी नर्सिंग क्लास किंवा काहीतरी पार्लरचा क्लास काहीतरी मला करून दे म्हणून त्याच्या मागे लागली होती. मग पण सगळ्यांचा विरोध होता माझ्या शिक्षणाला. मग काका तुला बोलले, की तुझं दुसरीकडे लग्न लावून देऊ. मग त्यानंतर मग आम्ही डायरेक्ट म्हणजे याला सांगितलं, "एक काम कर, मला आजीला आणि पप्पाला भेटायचंय. ठीक आहे, जे माझ्या नशिबाला आलंय ते मी एक्सेप्ट करते. त्या बाईला सोडून दे." त्याला प्रेमाने समजावून सांगितलं, "त्या बाईला सोडून दे." आणि त्यानी मग ठीक आहे म्हणला, "मी इथून पुढे मोबाईल वापरणार नाही." आणि सिम पण तोडून टाकली. ती पण सिम तोडून टाकली. मोबाईल पण माझ्या हातात देऊन दिला. "मी तुझ्याशी इमानदार राहणार, एकनिष्ठ राहणार, सोडून जाऊ नको वगैरे." तर म्हणलं, "ठीक आहे, मी सोडून नाही जाणार. माझ्या आजीला आणि पप्पाला भेटवायची दर महिन्याला तुम्ही बोली केली होती. मला घेऊन चला आता भेटायला." मग मी त्याच्यासोबत गेली. आजीला, पप्पाला भेटून आली. पण मी सांगू शकत होती त्यावेळेस, की माझ्यासोबत तिकडे काय झालं, पत्राची शेड निघाली. त्या सगळ्या गोष्टी मी आत्याला, त्यांना सगळ्यांना सांगू शकत होती. पण मी नाही सांगितलं. मी सांगितलं, "चांगला मोठा बंगला आहे, गाड्या आहेत आणि नोकर-चाकर आहेत. मला काम पण नाही करावं लागत." असं सांगितलं. खोटं बोलली मी. कारण त्यांचा आनंद तसाच राहू द्यायचा होता मला. अच्छा. मग त्यानंतर मी लईच लई 2-3 दिवस राहिली आजीकडे आणि जायला लागले तेव्हा पप्पा बोलले, "जाऊ नको, राहा. इकडेच ये नवरदेवाला घेऊन इकडेच राहा." पण म्हणलं तसं पॉसिबल होत नाही आणि ठीक आहे मग परत रिटर्न आली. रिटर्न आल्यावर मला वाटलं आता रुटीन चालू द्यावं जसं आहे तसं. सुटलाही नाहीचा नाद. बरोबर. तर नाद कशाला सुटतो? नाद वेगळाच होता त्याला. ते नंतर माहिती पडलं मला. म्हणजे एकाच बाईचा नाही, सगळ्याच बायांचा नाद होता. बाप मुळात तो हॉटेलवर कामाला होता. हां. त्याच मालकाची लॉजिंग होती आणि त्या लॉजिंगमध्ये चुकीचे कामं चालायची. आता तुम्ही समजू शकता. हां, समजलं. आणि याला तो नाद. मग काही दिवसांनी यांनी असल्या गोष्टी बोलून दाखवल्यात मला, ज्या माझ्या पायाखालची जमीनच गेली. म्हणजे मला एवढं बोलता नाही येणार याच्यावर. पब्लिक बघते, असले वर्ड नाही वापरता येणार. एवढं काही घाण त्यांनी असं बोलून दाखवलं, की तुझ्यासोबत लग्न करण्याचं कारण फक्त घरचे, माझी इच्छा नव्हती. हं. माझं सगळं बाहेर वागतंय. बापरे! गरज नव्हती मला लग्न करायची. मजबुरीमध्ये मी लग्न केलं, असं त्यांनी सांगितलं. असं सांगितल्यावर तर संपलं माझं मग सगळं. मग मजबुरीमध्ये दिवस काढलेत कसे तरी, राहिली आणि त्यामध्ये मग मला पहिली प्रेग्नन्सी राहिली. अच्छा. आता प्रेग्नन्सी म्हणल्यावर आराम असतो. बरोबर. तर त्याच्यामध्ये सगळे कामं आले माझ्या जावेवर आणि त्याच्यात मग आमच्यामध्ये कामासाठी भांडणं व्हायला लागले. मग जावेचं म्हणणं असं होतं, की "तुम्ही वायली राहा, वेगळे राहा. आम्हाला नको आहे हा त्रास. कारण ही कामं करत नाही, केव्हाची केव्हा झोपून उठते." मला सवय नव्हती ना एवढी आजीकडे. कारण आजीने मला फुलच सांभाळलेलं आहे. मला कधी कामच करू दिलं नाही जास्त. बरोबर. त्याच्यामुळे मी एवढं काय हे आणि एवढ्या मोठ्या फॅमिलीचे काम म्हणजे जोक नाही. हे सगळ्यांचं असं माझ्यावरच लोटायची जाऊ. म्हणलं ठीक आहे आपण वेगळे राहू. वेगळे राहिल्यावर हा सुधरेल असं मला वाटलं होतं. पण तो अजून बिघडला. अजून त्याला जास्त नाद लागला. ते फोन डायरेक्ट मग घरी यायचे, फोन माझ्यासमोर बोलायचा आणि मला ते सहन करून घ्यावं लागायचं. अच्छा, म्हणजे कुणाचे कुठल्याही लेडीचे फोन आले कोणतेही की फोन यायचे आणि कोणत्या बाईनी फोन केले ये म्हणलं की जायचा. मी हे सगळं डोळ्यांनी बघायची. पण मला सहन करायला लागायचं. कारण मी जर पलटून उत्तर दिलं ना, काही बोलली ना, तर मला मारायचा आणि एवढा मारायचा की नाकातोंडातून रक्त येऊस्तोवर मारायचा. एवढा महाराज? सगळं फोटो वगैरे होते माझ्याकडे. मोबाईल फुटला माझा, नाहीतर मी प्रूफ पण दिले असते. एवढा मारायचा, एवढा मारायचा. मग त्याच्या कामावरच्या मित्रासोबत मी कॉन्टॅक्ट केला. याचं बाहेर काय आहे हे सगळं मला बघायचं होतं. कशामुळं काय? मग तेव्हा त्यांनी सगळी हकीकत सांगितली. त्या मित्राचं नाव नाही मला सांगता येणार. तर त्यांनी सगळी हकीकत सांगितली. म्हणे, "भाभी असं-असं आहे. याला बायांचाच नाद आहे. याने एक बाई ठेवली. तिचे 2 मुलं सांभाळतोय. याला मुळात लग्न करायचं नव्हतं. बळजबरी घरच्यांनी लावून दिलंय आणि हा फुलराळे करतोय इकडे लॉजिंगवर. त्याला घरी अजिबात इंटरेस्ट नाहीये." आणि ह्या सगळ्या गोष्टी माहिती झाल्यानंतर आता आलंय नशिबाला तर राहायचं, जाणार कुठं? गेली तर पप्पाला वाईट वाटेल, आजीला वाईट वाटेल. म्हणून म्हणलं, "ठीक आहे, तुला काय करायचं कर. घरात कमवून तर आणतोय ना मी, घरातलं काम करायची, राहायची." पण त्याला एवढं सांगितलं, "मला शिकायचंय, मला काहीतरी करायचंय. प्लीज रिक्वेस्ट आहे. तू काही बी कर, मी काही नाही म्हणत, तुझ्या ह्याच्यात आडवी नाही येत, पण मला शिकू दे. मला काहीतरी करू दे, मला माझ्या पायावर उभी होऊ दे." मग त्यांनी कसं तरी मला कम्प्युटर क्लास लावून दिले. त्याच्यात मी MSc-IT केली. नंतर त्याला सांगितलं, "MSc-IT झाली, मला आता काहीतरी करू दे. मला पार्लरचं तरी कोर्स लावून दे किंवा मला नर्सिंग करायची आहे." नर्सिंगसाठी आजी पैसे द्यायला तयार होती. आता कधी-मधी आजीसोबत बोलणं व्हायचं आत्याच्या फोनवर. तर आजी म्हणली, "मी देते ₹2,00,000." बरं.
शिकायचं येतं. यांना काही पैसे लावायचे नव्हते. पण त्यावेळेस माझी सासू आडवी आली. शिकून बाईच्या जातीला काही नसतं, चूल आणि मूल असते म्हणे. बरोबर. तिथं पण माझी सासू आडवी आली. मला शिकू दिलं नाही. बरं ठीक आहे. म्हणलं पार्लरचं तरी करावं. पार्लरचं करायला लागली तर जावेचे प्रॉब्लेम निघाले. जाऊ म्हणायला लागली, की "नको, काही गरज नाहीये. आपल्या जातीतल्या बाया कमवत नाही" वगैरे काहीतरी चाललं. त्यांची कास्ट वेगळी होती बरं का, आमची कास्ट वेगळी होती. अच्छा. आणि तेही नंतर माहिती झालं. हो, बरं. तेही सांगितलं नाही. तर आणि असं जातीवर नाही बोलायला पाहिजे, पण मुळात त्या जातीत मला लग्न कधी नव्हतंच करायचं. पण ते नंतर माहिती झालं. बरं असू द्या, आलं माझ्या नशिबाला. मग त्यानंतर जाऊचा विरोध माझ्या पार्लरच्या क्लासला, सासूचा विरोध माझ्या नर्सिंग क्लासला. त्यानंतर मला वाटलं नणंदकडून अपेक्षा होती ती काहीतरी बोलेल, कुठेतरी शिकायला हे करेल मला. बी.कॉम फर्स्ट इयरला मला ॲडमिशन घ्यायचं होतं. त्याच्यात पण नणंद आडवी आली. म्हणली, "चूल आणि मूलच असते, बाईच्या जातीला काहीच नसतं. फक्त घरातलं करायचं. माणूस कमवून आणतोय ना, बस झालं एवढ्यातच." पण सपोर्टसाठी एकही व्यक्ती नव्हता कोणीच नाही. घरामध्ये? कोणीच नाही. आणि त्या काकालाही फोन केल्यावर काका पण म्हणले, "तू म्हणले तुला मी तेव्हाच बोललो होतो, की सगळं टाकून ये, मी तुझं दुसरं लग्न लावून देतो. आता तू स्वतःच्या याच्यानी चॉईस केलंय ना, की माझ्या नशिबाला जे आलंय ते मी एक्सेप्ट करते आणि राहते. तर आता तू तुझं बघून घे. मला अजिबात काही सांगायचं नाही आणि इथून पुढे तुझी कोणतीही कंप्लेंट मला यायला नको." तेव्हापासून डायरेक्ट काकासोबत कॉन्टॅक्ट तुटला. अरे बापरे! ज्या काकाने लग्न लावून दिलं. मग जी गुड न्यूज होती, आम्ही तर वेगळे निघालो होतो राहायला. कारण तिला कामाचं लोड व्हायचा. मग सासू माझ्याकडे राहायला आली. सासू काम करायची, आराम द्यायची मला, करायची. पण याचा एवढा मानसिक त्रास होता, मला एवढा टॉर्चर होता, की आता एवढे-तेवढे कामं मी करायची. स्वयंपाक वगैरे झाला. तर भाजीत मीठ का कमी पडलं तेवढ्या कारणासाठी तो मला मारायचा. त्याला हे पण नाही, की प्रेग्नन्सी आहे, प्रेग्नन्सीमध्ये कसं ट्रीट करायला पाहिजे. प्रेग्नन्सीमध्ये पण पोटावर लाथाबुक्क्याने मारायचा. आणि हे सगळं मी 3 ते 4 महिने सहन केलं. जेव्हा 4था महिना लागणार होता, तेव्हा अचानक म्हणजे अंगावरून जायला लागलं असं म्हणजे हं, हं, हं. तर ब्लीडिंग चालू झाली. दवाखान्यात नेण्यात आलं. तर डॉक्टरने सांगितलं, की गर्भ खराब झाला. त्रास तेवढा त्याचा मानसिक त्रास पण होता. अधून-मधून मारपीट पण करायचा आणि त्याची आई काहीच नाही म्हणायची. भांडणं बघत बसायची. मग हे सगळ्या गोष्टी मग याच्यातून मला ते ब्लीडिंग वगैरे चालू झाली. डॉक्टरनी सांगितलं, की मिसकॅरेज झालाय हं. आणि आपल्याला किरेटिंग करावं लागणार आहे स्वच्छ पूर्ण. मग ठीक आहे. तिथपर्यंत मग सगळ्यांना म्हणजे आनंदच होता गुड न्यूजचा. हं, हं. मग सगळे दुःखात गेले परत. मला पण वाटलं, पण की त्यासाठी एवढं लाथाबुक्क्यांनी मारणं ते किती योग्य? म्हणजे त्यांनी आणि ह्या गोष्टी मी कोणालाच सांगू शकले नाही. ना आजीला, ना कोणालाच वडिलांना नाही. पाठीमागे एकदा मी पोलिस स्टेशनला गेली होती. अच्छा. मला असं-असं त्रास देतात. तिथून त्यांनी हातपाय जोडून मला घरी आणलं, की आता इथून पुढे असं नाही करणार. मला एक चान्स दे, जाऊ नको सोडून. तर मी आली होती विश्वासावर. पण त्यांनी ते कंटिन्यू ठेवलं. मारपीट करणं, शिवीगाळ. नंतर तो माझ्यावर शक पण करायला लागला, मिसगॅरेज झाल्यानंतर. त्याला वाटायचं, "तू घराच्या बाहेरच का निघाली? त्याच पोराकडं का बघितलं? तू अंगणातच का बसली?" तर नंतर त्याने मला एक स्क्रीन टच मोबाईल घेऊन दिला. तुझ्या नंतर हसबँडने. हां. ओके. हे सगळ्या गोष्टीतून बाहेर निघालो, नॉर्मल झालं सगळं. स्क्रीन टच मोबाईल घेऊन दिला. हां. त्याच्यात मी उघडलं Facebook अच्छा. आणि त्या Facebookमध्ये म्हणजे हे लोकं एवढा त्रास देत होते, मला असं वाटत होतं इथून निघायचंय, हं, हं. पण जायचं कुठं? अच्छा. कोणीतरी पाहिजे आणि मी आजीकडे, पप्पाकडे नव्हती जाऊ शकत. लोकं नावं ठेवतात. त्यांना परत बोलले असते, "तुमची नाती निघून आली, टिकू नाही शकली नवऱ्याच्या घरी." बरोबर. मला असं वाटत होतं, जो पोरगा मला पहिल्यांदा पाहायला आला होता ना, त्या पोराला हुडकायचा आता. हां. पण त्याचं नाव मला संजय इतकंच माहिती होतं. अच्छा. जास्त काहीच माहीत नव्हतं आणि हं. तो फोटो स्टुडिओवाला आहे, संजय आहे. तो जळगावचा आहे. मग मी सगळे जळगावचे फोटो स्टुडिओवाले हुडकले त्या Facebookवर. असं तरी कारण मी चेहऱ्याने ओळखू शकत होती त्याला, नावाने जरी. तर मी खूप बघितले. मला वाटलं त्यांनी जर एक्सेप्ट केलं ना आता पण, तर मी त्याच्यासोबत लग्न करून टाकेल, याला सोडून टाकेल, असं वाटत होतं मला. हं. कारण त्रासच तेवढा होता मला. कोणीच असं विचार करत नाही. बरोबर. शोधलं, नाही भेटला, शेवटी नाही भेटला. म्हणलं जाऊ द्या आता. लय उशीर झालाय. नाही भेटणार, नशिबात नसेल. मग मी आहे तसं कंटिन्यू केलं. मग दुसऱ्यांदा प्रेग्नन्सी झाली. मग दुसऱ्यांदा प्रेग्नन्सी झाल्यानंतर त्याच्या बहिणीने आधीच त्याला सांगितलं होतं, की "तू पहिल्यांदा हिला असं-असं त्रास दिलाय, ते आमच्या लक्षात आलं. त्यामुळे ते मिसगॅरेज झालंय पहिल्यांदा. तू दुसऱ्यांदा असं काही करू नको." बरं. पण मला मानसिक त्रास होता, कारण सगळे माझ्यासोबत पाहिजे तेवढे प्रेमाने राहत नव्हते. बरोबर. मला त्यांच्याकडून खूप प्रेमाची अपेक्षा होती. असं वाटत होतं, की आई-वडिलांचं प्रेम नाही भेटलं, बहीण-भावाचं प्रेम म्हणजे मला माहीत नाही. मग यांच्या सगळ्यांकडून खूप अपेक्षा होती, की यांनी फॅमिलीसारखं मला जीव लावावं, समजून घ्यावं, माझं काही दुखते-सुखते समजून घ्यावं. थोडं काही दुखते म्हणलं, की सासूला वाटायचं मी बहाणेच करते, नाटकंच करते. अच्छा. आणि याचे चाळे नवऱ्याजवळ लावून द्यायची. नवरा आला कामावून, की आमच्या भांडणं लावून द्यायची. ही झोपूनच होती, मीच कामं केले, हं. असं. मग तो मारायचा मला.
दुसऱ्यांदा जेव्हा प्रेग्नन्सी राहिली त्यावेळेस त्याला सांगितलं होतं, की आता तरी त्रास देऊ नको, मारपीट करू नको. मग तेव्हा त्याची मारपीट कमी झाली. बरं. पण मला मानसिक त्रास होता. शारीरिक नाही, पण मानसिक त्रास होता. कारण मी सारखं विचार करायची, की हे लोकं मला पाहिजे तसं ट्रीट करत नाहीत, जीव लावत नाहीत. आणि तिकडे आजीकडे जायचं बोललं, की माझी सासू नाराज होऊन बसायची. माझ्या पोराचे पैसे जातात, एवढा लांबचा प्रवास आहे, तिकडे जायचं म्हणल्यावर ₹3,000-4,000 लागतात जायला यायला. रिझर्व्हेशन करून जायला लागायचं आम्हाला. तर सासूचा असा विरोध तिकडे जायचं म्हणल्यावर. आणि मग ह्याच मानसिक त्रासात राहायची. मला आजीला भेटू देत नाही, पप्पाला भेटू देत नाही, मी तिकडे जाऊ शकत नाही आणि हे लोकं पण मला जीव लावत नाही. मानसिक त्रास असायचा मला. आणि याचे शक खायचे चालू झाले तेव्हा. बाहेरच का निघाली, याच पोराकडे का बघितलं, असे शक करायचा. मग या शकमुळं जास्त मला अजून डोक्याला म्हणजे असं वाटायचं, त्रास व्हायचा, की हा असं का करतोय? स्वतः लफडे करतोय आणि माझ्यावर शक खातोय? आणि त्यात तो मोबाईल घेऊन दिला होता, तर ते सारखं स्क्रीन टच मोबाईल म्हणल्यावर मग ते मला YouTube पाहायची सवय. मी काय वास्तुशास्त्र काय बघत बसायची. त्याला वाटायचं ही कोणाशी बोलतेच का Facebookवर? मोबाईल चेक करायचा. तसं काहीच नाही निघायचं. पण त्याचा मोबाईल नाही दाखवायचा तो. मग असंच चाललं, नॉर्मल चाललं. कसे तरी 5-6 महिने निघाले. बरं. 6वा महिना लागला. 7वा जेमतेम लागणार होता. हं. तर 6व्या महिन्यामध्येच मला कडा यायला लागला. एवढा त्रास व्हायला लागला, की ते सहनशक्तीच्या पलीकडे होतं. बापरे! मग डॉक्टरची ट्रीटमेंट चालू होती. मग ज्या डॉक्टरची ट्रीटमेंट चालू होती तिथंच नेलं मला, त्याच दवाखान्यात नेलं. मग नणंद वगैरे होती सोबत. पण डॉक्टरनी असं सांगितलं, की गर्भपेशीचं तोंड मोठं झालंय. हं, हं. मुळात त्यांची गर्भपिशवी बाळच एक्सेप्ट करत नाही, कारण त्यांना मानसिक त्रास आहे, असं सांगितलं. अच्छा. म्हणजे ते सांगत नाही कोणाला, पण त्रास भरपूर आहे त्यांना. मानसिक त्रास आहे म्हणले ते. त्याच्यामुळे ते विचार करून त्यांचे ते गर्भपिशवी तोंड उघडलेलं आहे आणि आपल्याला डिलिव्हरी करावं लागेल. आणि 6 महिन्याचं बाळ नाही वाचायचं. एकदा 7 महिन्याचं वाचतं, पण 6 महिन्याचं नाही वाचू शकत. पूर्ण अजून तयार झालेलं नसतं. मग सगळे परत दुःखात असेच दुःखात गेले. त्यांना वाटलं काय पहिल्यांदा पिते तसं झालं. आता 6वा महिना लागला होता, तर सगळ्यांना आनंद होता, की चला 6 महिन्यापर्यंत आलोय ना आपण, तर इथून पुढं बी होईल सगळं काही व्यवस्थित. पण तसं काही नाही झालं. मी टेन्शन घेऊन एवढ्या टेन्शनमध्ये असायची, की आज सकाळी गेला, की डायरेक्ट म्हणजे लक्ष द्यायचं नाही, आला की खाऊन झोपायचा, बोलायचा नाही. आणि मला खूप अपेक्षा होत्या, की नवऱ्याने जीव लावा, कुठेतरी फिरायला न्यावं, काळजी घ्यावं, बोलावा, टाईम स्पेंड करावा. बऱ्याच काही अपेक्षा होत्या माझ्या, ज्या की पूर्ण झाल्या नाही. आणि मी टेन्शनमध्ये बसली राहायची, काय माझ्या नशिबाला हे असं आलं. तर तिथून पुढे डॉक्टरने सांगितलं, डिलिव्हरी करावीच लागेल. गर्भपिशवी स्टोन मोठा झालाय, आपण टाका लावायचा प्रयत्न करू. पॉसिबल झालं तर ठीक, नाही तर डिलिव्हरी करावं लागेल. मग ठीक आहे. मग त्यांनी प्रयत्न केले टाका लावण्याचे, पण ते काही सक्सेस झालं नाही. डॉक्टरने सांगितलं, स्ट्रेस लई आहे म्हणे तिला. तुम्ही लक्ष देत नाही. पाहिजे तसं ट्रीट करत नाही आहे तिला प्रेग्नन्सीमध्ये. तर शेवटी मग डिलिव्हरी करावी लागली. तर डिलिव्हरीचा पण एवढा त्रास झाला, की डॉक्टरनी आधीच सिग्नेचर वगैरे घेऊन घेतले, की बाळ जगू शकणार नाहीये आणि आम्हाला त्याला पोटातच मारून डिलिव्हरी करावी लागणार आहे. त्यासाठी पेशंटला काहीही झालं, कमी जास्त, तर ती आमची जिम्मेदारी नाही. त्यासाठी तुम्ही सिग्नेचर करा. ओके. मग सगळ्यांनी होकार दिला. ठीक आहे. सिग्नेचर वगैरे केली आणि डिलिव्हरी केली डॉक्टरनी. मुलगी झाली होती, पण ती वाचू नाही शकली. त्यांनी ऑलरेडीच ते म्हणजे डिलिव्हरीच्या अगोदरच त्यांनी मारून टाकली. ते नंतर कळलं बाळ वाचू शकत होतं म्हणे. 7वा महिना लागला होता. त्यांच्यावर केस होऊ शकत होती डॉक्टरवर. हो. पण एवढं कोणी सीरियस घेतलं नाही माझ्या बाजूने. आणि हे लोकं सगळे अनपढ होते बरं का. हे मोस्ट इम्पॉर्टंट सांगायचं आहे. अच्छा. कोणीच नव्हतं. त्यांच्या घरात 12वी मीच शिकली होती फक्त. हे सगळे असं म्हणजे यांना एवढं काही कळत नव्हतं. दुसऱ्याच्या सांगण्यावरून चालायचे. फक्त गुंडागर्दीमध्ये एक्सपर्ट होते. बरं. हां. तर डॉक्टरांनी डिलिव्हरी केली. हं, हं. मुलगी झाली. मुलगी छान होती, असं मला म्हणजे दाखवण्यात आली होती. हं, हं. ज्यावेळेस माझी डिलिव्हरी झाली आणि पण मुलगी वारली होती. अशा मुलगी वारली मग प्रोसेस असते ना तिथून पुढं, की आपलं बाळ आहे घरी न्यायचं, पुरवायचं, ह्या सगळ्या पद्धती असतात. बरोबर. तर तिथं नवऱ्याचा भाऊ म्हणजे भाया म्हणतात त्याला, हं, हं. ते आले होते. त्यांचं म्हणणं असं होतं, की ते बाळ कशाला घरी घेऊन जायचं, वारलंय ना, हं. टाकून द्यायचं, फेकून द्यायचं इकडं दवाखान्यात. ही भाषा वापरली होती त्यांनी माझ्यासमोर. बापरे! फेकून द्या तिकडे, कशाला घरी घेऊन जायचं ते, असं बोलले. त्यावेळेस मला खूप वाईट वाटलं. म्हणलं हे असं ही कोणती पद्धत झाली? मग नंदेनी सांगितलं, "गप राय, ते तसंच चिडक्या दिमागाचा डोक्याचा आहे मोठा भाऊ. त्याच्यापुढं कोणाचीच चालत नव्हती. तो थोडा डेंजरस होता." तर असं बोलल्यामुळे मला राग आला. मग कसं तरी त्यांनी घरी नेली पोरगी हं, हं. आणि पुरवून टाकली तिकडे दारापुढेच अच्छा. जागेत. पण ते बोललेलं लय माझ्या मनाला लागलं, की यांचं असतं ते असंच बोलले असते, फेकून द्या. मग सेकंड टाईम पण माझं तसं झालं. मग सगळ्यांनी एक ठरवलं, की हिच्याकडे लक्ष देणारं कोणी नाही. ही कोणत्या गोष्टीचं टेन्शन घेते. या सगळ्या गोष्टी याच्यामुळे बाळ होत नाही.
मग लोकं नावं ठेवतात आणि यांचं पण असं चालू होतं, की मूल-बाळ नाही झालं तर माणसाला नामर्द म्हणतात. हं. नवऱ्याचं चालू होतं. मूल-बाळ होऊ द्यावं लागतं आणि शेजार-पाजारच्या बायका मी कुठं बसायला जायची म्हणजे नॉर्मली खेड्यात बसतात ना, एवढं काही सिटी नव्हती. शिर्डी म्हणजे शिर्डीच्या बी थोडं 2-3 किलोमीटर त्यांचं जिथं ते राहत होते ते खेडच होतं. हं, हं. तर शेजारच्या बायका असं सांगायच्या मला, की एखादं मूल-बाळ झालं की नवरा सुधारतो. आता नवरा जरी बाहेर लफडे करत असेल, काय असेल त्याचं असेल, तर तो एखादा मूल-बाळ झाल्यावर तो सुधरेल. बरोबर. मला पण अपेक्षा होती सुधरेल म्हणून. मग मी थर्ड टाईम प्रेग्नन्सी ठेवायचा विचार केला. म्हणलं ठीक आहे, लवकरात लवकर एखादं मूलबाळ झालं ना, तर तो सुधरेल आणि तो सुधरावा एवढंच वाटत होतं मला. त्यासाठी मी थर्ड टाईम ठेवलं. थर्ड टाईम राहिलं तर त्यावेळेस आम्ही एकत्र राहायला गेलो होतो सगळे. कारण माझ्याकडे लक्ष द्यायला मग सासूची धावपळ व्हायची सगळीकडेच. तर एकत्रच गेलो राहायला. त्यावेळेस पण जावेचे कामं जीवावर यायला लागले. पण डॉक्टरनी मला आराम सांगितलं होतं आणि मी तर पूर्ण विचार केला होता, नाही यावेळेस काही झालं तरी मी फुल आराम घेणार. त्यासाठी तुम्ही तिकडे नोकरानी लावा, काय करा, लय मोठ्या-मोठ्या गोष्टी बोलले होते ना आमच्या घरात नोकर-चाकर. आता लावा, आता तुम्ही नोकरानी लावा, मला सांभाळायला काही करा, मला नाही माहिती. तुमच्याकडून होत नसेल तर मी आजीकडे चालली जाते, तिकडे मला माझी आजी आराम देणार. मग या लोकांनी विचार केला, की एक काम करा, सासू तुमच्याकडे राहील, नंदेच्या शेजारी रूम घ्यायची. नंदेचंही लक्ष राहील, सासूचंही लक्ष राहील, पण जाऊ काम करू शकत नव्हती. जाऊ म्हणली, "सगळं लोड मी घेऊ शकत नाही, यांना वायली काढा परत." हं. परत एकत्र जाऊन परत वायली निघलो अरे बाप! जाऊमुळे. जाऊनी पण भरपूर त्रास दिलेला आहे. मी सकाळी उठायची नाही, तर अंगावर तोंडावर पाणी टाकायची, चापटी मारायची गालावर, उठत नाही म्हणून. एवढा त्रास? जाऊ मला मारायची, हं. लाथाबुक्क्याने मारायची आली वेळ तर. एवढा त्रास काढलेला आहे. तिला पटत नव्हतं मी उशिरा झोपलेलं आणि डॉक्टरने मला आराम सांगितलं एकच डोक्यात होतं, काही झालं तरी आराम करायचा आहे आपल्याला. मग तिला ते पटत नव्हतं. तिला वाटायचं का तूच एक नवसाची आहे का? तुझीच डिलिव्हरी होणार आहे का? तुलाच बाळ होणार आहे का? आम्हाला झालेच नाहीत का पोरं? पण तिला हे प्रॉब्लेम माहिती नव्हतं, की डॉक्टरने टाकायचं सांगितलं होतं. 3 महिने झाल्यानंतर टाका टाकायचं. यावेळेस तरी आपल्याला कंटिन्यू करायचं. त्याच डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेतली. तिसऱ्यांदा टाका टाकला. आता तरी मला आराम पाहिजे होता आणि मी एकच ठरवलं, की कोणी काम करा, काही करा, मला काही माहीत नाही. मी फक्त आराम करणार आहे. बरोबर. मग आम्ही परत सेपरेट रूम केली. हं, हं. तिथं सासू आली. सासूने काही दिवस केलं. नंतर मला ओके वाटत होतं. असं काही वाटत नव्हतं. म्हणजे सगळं काही हॅपी वाटायला लागलं. मग थोडं जीव लावायला लागले. सगळं लक्ष द्यायला लागले. काळजी घ्यायला लागले. मला वाटलं आता तरी होईल, यावेळेस होईल, 100% होईल. अपेक्षा होती. मग सगळं काही व्यवस्थित चाललं. मग सासूला काय सांगितलं, ज्या रूममध्ये आम्ही राहत होतो, ती भाड्याची रूम खूप छोटी होती. तिचं सगळं काही ॲडजस्ट होत नव्हतं. राहता येत नव्हतं. एवढी छोटी रूम होती ती. तर स त्यांना सांगितलं, "एक काम करा, जेव्हा माझा 7वा महिना लागेल ना, शेवटच्या 3 महिन्याला आईला आपल्याकडे बोलवा. माझ्याकडून काम होते, आता मी करते. तर तुम्ही आईला पाठवा." आईला पाठवा म्हणली म्हणून त्याने माझ्यावर असं शक खाल्लं, की आई इथं आहे म्हणून मला फोनवर माझ्या बॉयफ्रेंडसोबत मला बोलता येत नाही. ओह! म्हणजे मला प्रश्न पडला, मी याच्या लेकराची आई होणार आहे. हा माझ्यावर शक खातो, की मी बॉयफ्रेंडसोबत फोनवर बोलते म्हणून आईला तिकडे पाठवून द्या म्हणते. तर शक खायचा. म्हणजे शकचा एवढा किडा त्याच्या जबरदस्त होता ना, हं, हं. की जगणं मुश्किल झालं होतं माझं. मला असं वाटायचं, की जीव देऊ का काय करू? काय काही समजत नव्हतं मला. शकच तेवढा करायचा. अच्छा. छोट्या-छोट्या गोष्टी बाहेरच का निघाली? याच पोराकडे का बघितलं? आणि असंच का केलं? तू कोणाशी फोनवरच बोलत असशील म्हणून माझा फोन चेक करायचा. मग आईला तिकडे पाठवा म्हणली, की खूप भांडणं झाले होते. मग कशी-कशी ती गेली. तिलाही पण वेगळं वाटलं, की नको दोघांमध्ये यांचं बोलणं होत नाही काय. तर ती गेली. मग त्यानंतर कसे तरी 7 महिन्यापर्यंत दिवस काढले आणि त्याच्यात पण जाऊ वेगळी राहत होती, तरी पण आमचे जावई-जावयाचे भांडणं झाले. अच्छा. छोट्या-छोट्या गोष्टीवरून. कारण नणंद काय करायची, माझ्याकडे यायची, माझं सगळं ऐकायची, तिला जाऊन सांगायची. तिच्याकडे जायची, तिचं जाऊन सगळं ऐकायची, माझ्याकडे यायची. मग अशा गोष्टीमुळे आमच्या दोघींचे भांडणं लागले. भांडणं लागली. भांडणं लागल्यामुळे ती झाली नाराज. पण कशी तरी मग ती 7वा महिना असतो ना, 7व्या महिन्यामध्ये भरणीचा कार्यक्रम करतात. तर त्या कार्यक्रमाला कशी तरी तोंड फुगवून आली. सासू आली, सगळे आले. मग सगळ्यांचं म्हणणं असं होतं, आता 7वा महिना लागला, इथून पुढे रिस्क आहे. मागच्या वेळेस पण असं 6व्या महिन्यात डिलिव्हरी झाली टाका टाकलाय, 9 महिने पूर्ण घेते का नाही, तर सासूला एनी टाईम लक्ष ठेवण्यासाठी आता नवरा तर कामावर चालला जातो, मी एकटीच घरी असते. सासूला एनी टाईम लक्ष ठेवण्यासाठी माझ्याजवळच ठेवलं त्यांनी. मग ठीक आहे, मला काही प्रॉब्लेम नव्हता, सासू राहिली. पण ऐन टाईमाला ज्या टायमिंगला माझी डिलिव्हरी होती, त्या टायमिंगला सासूच्या आईचं दुखायला लागलं. ते होते जामनेरला. बरं. सासूची आई जामनेरला होती. मग सासू गेली आणि सासू गेली आणि दुसऱ्या दिवशी माझं दुखायला लागलं. बापरे! 9वा महिना जेमतेम लागला होता मला. हं, हं. म्हणजे महिने पूर्ण घेतले. पण मग दुखायला लागलं. मग त्या सिच्युएशनला सासू पाहिजे होती जवळ. कारण डिलिव्हरीचा टायमिंग आला होता. आणि मला वाटत नव्हतं होईल, नाही, होईल, नाही. पण नशीब माझे एक गोंडस मुलगा झाला. हो. आणि डॉक्टरनी सर्वात अगोदर मला ज्या हॉस्पिटलमध्ये नेलं होतं, तिथं त्यांनी सीझर सांगितलं. मला सीझर होईल.
तुम्ही रिस्क घेताय का सीझरमध्ये पेशंटचा जीव पण जाऊ शकतो. म्हणजे माझे तर वाचण्याचे चान्सेसच नव्हते आणि डॉक्टरनी पण आधी सांगितलं होतं, "तुम्ही तिसऱ्यांदा आणि एवढ्या फास्टमध्ये तुम्ही हे केलेलं आहे म्हणे सगळं, की तिसऱ्यांदा पण लवकर तुम्ही ठेवलेली प्रेग्नन्सी तुम्हाला गॅप द्यायला सांगितलं होता. हं. तर पेशंटच्या जीवाला काही होऊ शकतं." आणि जिथं पहिल्यांदा डिलिव्हरीसाठी नेलं त्यांनी सांगितलं, "सीझर होणार, त्यानंतर तुम्ही लिहून द्या, की पेशंटच्या जीवाला काही झाल्यावर आमची जिम्मेदारी नाही." मी म्हणलं, "मी रिस्क घेणार नाही." लोणी म्हणून एक गाव आहे शिर्डीकडे, तिकडे एक प्रवारा हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे चांगले मोठे-मोठे बाहेरचे डॉक्टर येतात आणि सरकारी आहे ते हॉस्पिटल. पण मग चांगल्या पद्धतीने ट्रीट करतात तिथं, असं मी ऐकलं होतं. तर तिथं डिलिव्हरी करायची मी विचार केला. तिथं नॉर्मल होणार होती डिलिव्हरी. मग लगेच ॲम्ब्युलन्स बोलवली, तिकडे नेलं, तिकडे डिलिव्हरी नॉर्मल झाली. मग नंतर सासूबाई आल्या. तोपर्यंत जाऊबाई म्हणजे जाऊबाईचे भांडणं होते. जाऊबाईचे आणि माझे भांडणं होते. तरी तोंड फुगवून का होईना आली होती. पर्याय नव्हता. सासूबाई तिकडे जाऊन बसली. जाऊलाच यावं लागलं. नंदेला तिचं घर होतं. आनंद आली, जाऊ आली सगळे. एक गोंडस मुलगा झाला आणि त्या मुलामध्ये मी सगळं जग बघितलं बघा. मला असं वाटलं, की बस आता मला माझी आई, वडील, बहीण, भाऊ, माझे नातेवाईक, माझे सगळे काही मला या मुलामध्ये भेटतील आणि या मुलाला जीव लावायचा आणि याला आपला आधार बनवायचा जगायला. आतापर्यंत असं वाटत होतं कुठेतरी निघून जाऊ, काय करू? पण या मुलाला आपला आधार बनवायचा. मला खूप आनंद झाला. सगळ्यांना वाटत होतं मुलगी व्हावी कारण त्यांच्या घराण्यामध्ये मुलगीच नाहीये. सगळ्यांची अपेक्षा होती. स्पेशली त्याच्या मोठ्या भावाची अपेक्षा होती कारण त्याला 2 मुलं आहेत. मुलंच आहेत, मुलगी नाही. तर त्यांची इच्छा होती की मुलगी व्हावी हं. यांना. आता मला मुलगा झाला, तर मला खूप आनंद होता. पण त्याच्या भावाला आनंद नव्हता. त्याला मुलगी पाहिजे होती. अच्छा. आमच्या घरात मुलगी नाही, मुलगी पाहिजे होती. तर तो एवढ्या आनंदाने नाही आला बघायला. एवढा आनंद नाही झाला. असंच ॲटिट्यूड साईडलाच असायचा. मग त्या म्हणजे मुलामध्ये घरात मुलगी मेली तर तिला तशीच टाकून द्यायची. हां, मेली पण नाही ती. पहिली जी मुलगी होती ती मेली तर तिला हे टाकून म्हणजे द्यायची. काय करायचं हं, असं हं. बोलला होता. आणि आता मुलगी पाहिजे. आता मुलगी पाहिजे होती. मुलगी झाल्या पाहिजे होती, पण मुलगी नाही झाली त्यामुळे तो नाराज झाला. पण बाकी सगळे आणि सर्वात जास्त मुलगा झाल्यानंतर खुश झालं असेल कोणी, तर तो त्याचा मामा. मामा म्हणजे माझा भाऊ नाही, त्याच्या आत्याचा नवरा, माझे नणंदोई. अच्छा. त्यांना एवढा आनंद झाला, की असं वाटत होतं, की त्यांनाच मुलगा झालाय. अख्ख्या दवाखान्याभर पेढे वाटत फिरले. सगळ्यांना गावात सांगत फिरले, "मला भाचा झाला, मला भाचा." एवढा आनंद, की तेच घेऊ-घेऊ फिरायचे. एवढा आनंद त्यांना. क्या बात है! आणि त्या माझ्या नणंदोईमध्ये मी माझ्या सख्ख्या भावाला बघायची. हं. त्यांना पण आई-वडील नव्हते. अच्छा. लय साधेभोळे माझे नणंदोई. हं, हं. मग त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. सगळे म्हणत होते, "मूल-बाळ झाल्यावर नवरा सुधरतो." हं. सगळं वाटत होतं आता चांगलं होईल, खूप चांगलं होईल. मुलगा झालाय, याला पण आनंद असेल. याला पण खूप आनंद झाला होता, की मुलगा झालाय, मला मुलगा झाला. प्राउड वाटतंय ना कोणत्या माणसाला मुलगा म्हणल्यावर. तर मला वाटलं चेंज होईल, सुधरेल आता. पण तुम्हाला सांगते, सासूनी माझ्यावर जसं म्हणजे सुरुवातीपासून मी तिला नव्हतीच आवडत. हं. डिलिव्हरी बाईला नाही काही तर जास्त मी अपेक्षा करत नाही, पण महिनाभर तरी आराम द्यायला पाहिजे होता. बरोबर. तिसऱ्याच दिवशी मला कामाला लावलं सासूनी. "हे सगळी कामं कोण करणार? तुझ्या मुलाचं तू करायचं. सुशी तू काढायची. तू सगळं करायचं मुलाचं. आम्हाला काही सांगायचं नाही. आम्ही फक्त मुलगा खेळवायला आहे." आणि जेवढं पुरतं तेवढं माझ्याजवळ द्यायची. परत रात्रभर तिच्या जवळच घेऊन झोपायची मुलाला. हं, हं, हं. मला असं वाटायला लागलं, मुलगा मला झालाय का हिला झालाय? हं. तिचंच घेऊन बसायची. तीच म्हणजे 24 तास तिच्या जवळच असायचं. कामापुरतं तेवढंच द्यायची मला. मग मला पण असं एकटं-एकटं वाटायला लागलं, "अरे मला मुलगा झालाय, मला किती आनंद आहे. मला त्याला खेळू द्या, बघू द्या." काहीच नाही. मग तिसऱ्याच दिवशी मला कामाला लावलं. बरं ठीक आहे बाबा, माझ्याकडून होत होतं, मी केलं. पण त्या क्षणाला खरं तर आराम खूप गरजेचा असतो. हे आज मला कळतं काही-काही गोष्टींचा त्रास होत असतो आता. तर त्यावेळेस मला आराम भेटला नाही. माझी आई असती तर मला आराम दिला असता असं वाटलं मला. त्यावेळेस रडायला आलं, की सासूमध्ये मी आई बघितली, पण मला त्या आईचं प्रेम भेटलं नाही मला भेटलं नाही. त्यांच्याकडून. अर्थातच. बरं ठीक आहे, माझ्या नशिबातच नाहीये ते सुरुवातीपासून, तर मी इग्नोर केलं. एक शेजारी ताई राहत होती. आम्ही अशा फ्लॅटमध्ये राहत होतो. छोटे-छोटे असतात फ्लॅट. तर शेजारी ताई राहत होती. त्या ताईला माझं दुःख बघवलं नाही गेलं. त्यांना सगळी स्टोरी माझी माहिती होती. आता शेजारी-पाजारी बोलतो ना आपण, तर त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं त्यांना अशी-अशी कहाणी आहे माझी. तर त्यांना दुःख बघवलं नाही गेलं. तर ते म्हणले, "एकतर तुम्हाला आई नाही, बहीण नाही आणि डिलिव्हरीमध्ये भरपूर आरामाची गरज असते," म्हणले ताई. "तर मी तुमची बहीण म्हणून सेवा करू शकते का? प्लीज मला सेवाचा मौका द्या," म्हणले. ते असं पण नाही म्हणले, की "मला कामाला लावा, मला कामाची गरज आहे, मला पगार द्या." म्हणले, "मी सेवा करू का तुमची?" म्हणलं, "ठीक आहे." मला आनंद झाला उलट, की चला माझे काम वाचतील. मला ते मालिश करता येत नव्हती मुलाची. त्या सगळ्या गोष्टी त्या बाईनी केल्या शेजारच्या. अच्छा. आणि हे सगळं माझ्या सासूला बघवत नव्हतं, हं. की "तुझा मुलगा आहे ना, मी मालिश करून देते, बाकीचं सगळं तू कर." त्या बाईला कशाला घरात आणलं? ती बाई यायची, स्वयंपाक करायची, धुणं धुवायची, भांडे घासायची, सगळं माझं खायचं-प्यायचं बघायची, पोराची मालिश करून द्यायची, पोराला अंघोळ वगैरे ती सगळं करायची आणि तिने मला शिकवून दिलं. आणि 20 दिवसामध्ये मी त्यांना सांगितलं, म्हणलं, "तुमच्या आईला तिकडं पाठवून द्या, मला हे पटणार नाही. ती शेजारची बाई येते, आईचं बी करते तुमच्या आणि माझं बी करते.
की माझं कोणी नाही म्हणून करते तिथपर्यंत ठीक आहे. तुमच्या आईचं करायचं काय संबंध? मग एक प्रकारे ती बाई नोकरानी झाली आपल्या घरात. मग तिचा पगार द्या तुम्ही. ती फुकट करायला रिकामी आहे का? नाही. तिला वाटायचं हिचे कपडे धुते, मग हिचे कपडे म्हातारीचे पण कपडे धुवून घ्यायचे आपण, म्हणून ती धुवून घ्यायची. पण मला वाईट वाटायचं, तू माझ्यासाठी आली ना, माझ्याच कर, तिचं नको करू. मी यांना सांगितलं, म्हणलं एक काम करा, मोठ्या भावाकडे राहू द्या. शेवटी त्याचंही कर्तव्य आहे, तुला एकट्यालाच जन्म नाही दिलेला. तर त्याच्याकडे राहू दे, तो बी पाहिल काही दिवस आणि मग थोडंसं पोरगं मोठं झालं की येईल. तसं पण ती काही करत नव्हती. मग माझा असा विचार होता, तर माझ्या आईला का हाकलून दिलं किंवा का जायला लावलं? 20च दिवसाचा होता मुलगा. 20च दिवसात मला एवढं मारलंय ना त्याने कुत्रेवानी. एवढं मारलं की एवढं, की बस मरणाच्या दारात टेकली होती मी आता. हो. तोंडामध्ये रुमाल टाकू-टाकू मारली होती. बापरे! एवढं? आवाज बाहेर नको जायला फ्लॅटमधून, तोंडात रुमाल कोंबून, बांधून मग मारलं होतं. हे शेजारच्या बाईंनी बघितलं, जी बाई काम करायला यायची, पोराला सांभाळायला यायची. त्या बाईंनी, "भाऊ दरवाजा उघडा, दरवाजा." दरवाजा नव्हता उघडा. आम्ही दोघंच आतमध्ये आणि मला मला तो मारत होता, मी मार खात होती. पोरगा इकडे रडत होता. बापरे! एवढा मार एवढा. म्हणजे मग कसं त्यांच्यात तरी माणुसकी तिने वगैरे असं काहीच नाही. काहीच नाही. त्या बाईने आरडाओरडा केला. तेव्हा कुठं लोकं आले, तेव्हा त्यांनी दरवाजा उघडला. दरवाजा उघडला, आमच्या घरातला मॅटर आहे, आमचं आम्ही बघून घेऊ. लोकं गेले त्यांचे आणि ही बाई समजवायला लागली त्याला, की "भाऊ असं नका करू, असं नसतं. डिलिव्हरी झाली तिची आणि तिचं एवढं सहन करण्याची कॅपॅसिटी नाहीये. अशामध्ये नाजूक स्थिती असते, समजून घ्या." तर नाही समजून घेतलं त्याने. तो म्हणला, "एक काम कर, निघ इथून." हं, निघ म्हणला, "तू कुठं जायचंय तिकडे जा, पण निघ." हं. ठीक आहे. निघायचंय, मी माझं बाळ घेतलं, चालली होती. त्या बाळाला ओढून घेतलं त्याने. 20च दिवसाचा. एक हात त्याने धरला, मान माझ्या हातात होती, एक हात माझ्या हातात होता. एक हात त्याच्या हातात होता हं, आणि मी असं धरलं होतं. हं. शेवटी त्याने फुल ताकदीने बाळाला ओढलं. मी सोडून दिलं. म्हणलं नाजूक बाळ आहे, 20 दिवसाचं म्हणजे किती झालं ते? हो ना. कोवळं आहे, हात पाय तुटलं, काही झालं, हं, काही झालं. हं, हं. तर मी सोडून दिलं त्याच्या भरोश्यावर. पण मी घरातच राहिली. म्हणलं मी जाणार नाही. मला जायचंय ना, मी बाळाला घेऊन जाईल, नाहीतर मग मला राहू दे. बरोबर. शेवटी मी जाणार तरी कुठे? बरोबर आहे. मग कसं-कसं त्या बाईनी समजवून त्याला शांत करून मग ते रुटीनमध्ये आलं कसं तरी. मग एकदा रुटीन चालायला लागलं, की मग माझं लग्न होईपर्यंत माझे आई म्हणजे आजी आणि पप्पा हं, हं. ते कधीच आले नव्हते माझ्याकडे. बरं. आणि माझी इच्छा होती, की एवढं म्हणजे आपल्याला एवढं गोंडस बाळ झालंय, ते घेऊन जावं त्यांच्या गावाला दाखवायला त्यांना. किती आनंद होईल पप्पाला. पप्पाचा आनंद महत्त्वाचा होता माझ्यासाठी. पण मी अ, विचार केला जायचं. तर या लोकांचं असं म्हणणं होतं, की "बाळ थोडं 3-4 महिन्याचं होऊ दे. एवढं छोट्या बाळाला घेऊन जाऊ नको." बरं ठीक आहे, ते ॲग्री केलं. 3-4 महिन्याचा झाला मुलगा. मग मी गेली आजीकडे भेटायला. पप्पाला एवढा आनंद झाला, की बस कधी ते बाळ बघून. पप्पाला वाटलं, आता बस आपलं आयुष्य सार्थक झालं. आता मी जीव सोडू शकतो. आता बस झालं. हां. आता पोरगीचं लग्न झालं, चांगल्या घरी सुखी आहे. बाळ पण झालंय तिला, तिचा संसार व्यवस्थित बसलाय. आता आपण मरू शकतो सुखाने. असं त्यांनी सुखाचा श्वास घेतला त्यांनी. त्यांना वाटलं तसं. आजीला पण खूप आनंद होता. सगळ्या गावभर मिरवत बसली, माझ्या नातीला पोरगा झालाय, पोरगा झालाय, बघा, बघा सगळीकडे. तिला आनंद होता. मग काही दिवस राहिलो तिथं, 7-8 दिवस. परत आम्ही रिटर्न आलो. रिटर्न आलो तर पप्पाच्या डोळ्याला एक असं ट्यूमर झालं होतं. पण ते लक्ष न दिल्यामुळे ते वाढत, वाढत, वाढत जास्त झालं आणि ते त्रासच सहन होत नव्हता पप्पाकडून. मग त्या त्रासाचं ऑपरेशन म्हणजे तिकडे होत नव्हतं. पैसे जास्त लागत होते. त्यामुळं आमच्याकडे शिर्डीमध्ये एक सुपर हॉस्पिटल आहे. तर त्या हॉस्पिटलला कमी पैशामध्ये मोठे-मोठे ऑपरेशन होतात. मग माझं असं म्हणणं होतं, की आजीने पप्पाला इकडे घेऊन या. काही दिवस इकडे राहा किंवा मी सांभाळायला तयार आहे. तुम्ही दोघंही या इकडे. राहा माझ्यासोबत, मी सांभाळायला तयार आहे. तर त्यांना घेऊन मग एक गावचा मुलगा आला. कारण आम्ही घ्यायला जाऊ शकत नव्हतो. लांबचा प्रवास आहे. तिथल्याच गावच्या मुलाने एका आणून सोडलं आजीला आणि पप्पाला. काही दिवस राहिले. तर ज्या भाड्याच्या घरात आम्ही होतो, ते घर थोडं व्यवस्थित होतं, चांगलं. पप्पाला काय वाटलं हे स्वतःचं घर आहे. बरं. पप्पाला काही माहीतच नव्हतं. हं, हं, हं. तर मी सांगितलं पण नाही जास्त. मग नंतर पप्पाला त्या लोकांनी तिकडे पत्राशीळ दाखवायला नेली. हे स्वतःचं घर आहे म्हणून, हे भाड्याचं घर आहे. असं त्याच्या मोठ्या भावाने केलं हं, हं, हं. आणि माझ्या नंदूनी. हं. मग हे सगळ्या गोष्टी माहीत झाल्या, की भाडं आहे. बरं ठीक आहे, भाड्याने का असेना सुखी आहे ना आपली पोरगी, असं वाटलं पप्पाला. तर त्यावेळेस माझ्या पप्पासोबत एवढं वाईट वागले ना ते लोकं. एकतर मुकामाका माणूस, अपंग, त्यात दुखणं पायाला पण, डोळ्याला पण. त्यात चांगलं वागायचं ना. माझा नवरा पप्पाला अरे-तुरे करायचा माझ्या. "ए बसणार आहे गाडीवर" असं. अरे बापरे! पप्पाला आवाज नाही द्यायचा, हं. पण माझ्यासमोर तो तसा करायचा ना. मग मला ते वेगळं वाटलं. अरे माझ्या पप्पाची इज्जत नाहीये का? तुम्ही लोकं काय वागताय? काय बोलताय? बरं ठीक आहे, माणसाला आवाज जात नाही म्हणून तुम्ही काही बोलणार. "ए बसणार आहे गाडीवर, बसता येत नाही का लवकर? तुला केव्हाचा एवढा." पप्पाला लवकर बसता येत नव्हतं. एका एका पायावर पप्पाला चालायला लागायचं, सगळं करायला लागायचं आणि दुसऱ्या पायाला दुखणं होतं. कसं पटकन गाडीवर बसणार? आणि हा घाईमध्ये, "बसणार आहे लवकर." म्हणलं हे पटलं नाही मला अजिबात. म्हणजे एवढं खूप खूप बदतर वागले. आणि माझी सासू मग दुसरीकडे राहायची. तर माझी सासू कधी-मधी यायची. आजी होती. माझ्या आजीला म्हणली, "हिला सासू नकोय." हं.
सासू घरी राहिली की हाकलून देते, "तुम्हाला इथं आणून ठेवलंय, तुम्ही चालता." म्हणजे तुम्ही तिची आई आहे, आजी. तुम्ही तिला चालता इथं राहिलेलं आहे. मी आजीला म्हणली होती, "आता तू कधीच जाऊ नको. मी तुझा सांभाळ करते. म्हातारपण आहे ना तुझं, तू मला लहानाचं मोठं केलंय ना, आता मी तुला सांभाळणार. तू राह इथंच. माझ्या पोराला पाहीत जा, खात जा आणि तशी तुझी पेन्शन येते, त्यामुळे काही टेन्शन नाही आहे तुझ्या पैशाचा काही विषय, काही हे लोकांच्या जीवावर पोसायचंय म्हणून तुला. त्याच्यामुळे राहा," म्हणली होती मी आजीला. तर त्यावेळेस पण सासूने माझ्या आजीला असं हे केलं, की आजी अक्षरशः रडली. मला म्हणाली, "नेऊन घाल. राहू नाही शकत म्हणे इथं. तू सुखी चाललंय ना, चालू दे." मी पाहून तृप्त झाली म्हणे, "सुखी झालो आता आम्ही. तू राहा," म्हणे. "आम्हाला नेऊन घाल." पप्पा पण रडकुंडी आले. आजीला पण रडायला आलं, की म्हणजे हे सगळं दिसलं आजीला, की हे काय ट्रीट करतात हिला. त्यांना वाटलं होतं, की सुखी आहे आमची पोरगी. मग त्यानंतर नेऊन घातलं पप्पाला, आजीला त्यांनी, मुलाच्या पप्पाने. आणि त्यानंतर मी परत एकदा भेटायला गेली. तेव्हा माझा मुलगा 9-10 महिन्याचा असेल. हं, हं. जेव्हा सेकंड टाईम भेटायला गेली. पहिल्यांदा 3-4 महिन्याचा होता तेव्हा गेली होती. मग सेकंड टाईम गेली. तर तेव्हा लॉकडाऊन लागणार होता. अच्छा. लॉकडाऊन लागणार होता तर जास्त दिवस नाही थांबली. मी लगेच निघून आली. हं, हं. आणि लगेच 2 महिन्यात तिकडून न्यूज आली, की पप्पा एक्सपायर झाले. अरे बापरे! आता खऱ्या अर्थाने मी अनाथ झाली. लोकं मला विचारायचे ना, "तुला आई-वडील नाहीत का?" तेव्हा मी म्हणायची, "आई नाही आहे, पण वडील आहेत." पण वडील जेव्हा गेले असं माहिती पडलं ना, तेव्हा असं वाटलं आता मी अनाथ झाली, आता खरंच मला कोणी नाही आहे. अरे यार! शेवटी आई-वडिलांची जागा कोणीच पूर्ण नाही करू शकत. जरी माझे पप्पा मुकेबहिरे होते, पण त्यांनी माझ्या आनंदासाठी भरपूर प्रयत्न केले. जे पैसे माझे पप्पा जोडून ठेवत होते ना, ते माझ्यासाठीच ठेवत होते. पण त्यांना माहीत नव्हतं, की काकू अशा पद्धतीने हडपून घेणार. त्यानंतर पप्पा एक्सपायर झाले. नवऱ्याचा काम असतो, त्यावेळेस मी हळू मला सगळं कळायला लागलं. नवऱ्याचा काम असतो, अशा सिच्युएशनमध्ये बायकोला सांभाळून घ्यायचं. आज त्यावेळेस माझं सगळं काही संपलं होतं, की कोणीच नाही आता माझं यांच्याशिवाय आणि मजबुरीमध्ये आता यांच्यासोबत राहायचं. त्यावेळेस अजून जास्त बदतर वागले माझे सासरचे लोकं. म्हणजे अपेक्षा होती मला त्यावेळेस त्यांच्याकडून, हं. की आता तरी ते चांगले वाग. पण लगेच माझी नणंद आली आणि नंदेनी सांगितलं, "बरं झालं तुझे पप्पा वारले." हे ऐकून अजून शॉक झालं मला. बरं झालं. जीवाला त्रास होता त्यांच्या. बरं ठीक आहे, त्यांच्या जीवाला होता. तुझ्या जीवाला तुझ्या जीवावर खात होते का? त्यांच्या जीवाला त्रास होता. बरं झालं वारले तुझे पप्पा. मग जाऊ आली. बरं झालं ना, कशाला रडती? रडायचं नाही. उलट आनंद मान, पप्पा वारले तुझे. अरे, प्रश्न पडला ना मला. आनंद मान, पप्पा वारले म्हणजे पप्पाच्या पायाला दुखणं होतं, डोळ्याला दुखणं होतं. त्यांचं ऑपरेशन होऊ शकत नव्हतं. ते सुखी नव्हते, ठीक आहे. एक दिवस काढत होते ते कसेतरी. पण होते म्हणायला होते ना माझे पप्पा. तुम्हाला काय जड होते? आजी पोसत होती ना, तुम्ही पोसत होते का? सगळ्यांचं म्हणणं आलं, की "चांगलं झालं तुझे पप्पा वारले, रडू नको." बस एवढंच सांगून ते त्यांचं निघून गेले. मग यांचं काम होतं, की मला आधार द्यायचा त्यावेळेस. आम्ही आहे, स्वतःला एकटं नको समजू, या सगळ्या गोष्टी करायच्या ना, जवळ घ्यायचं. मला कोणी जवळ नाही घेतलं. मी येड्यासारखी एकटी रडत होती. त्याचा भाऊ आला, "काय बोंबलणं लावलंय रे इथं? मेला तर मेला ना. तो त्याच्या जीवाने गेला. कोणाचा काही घेऊन गेला का?" त्याचा मोठा भाऊ. मग असं ऐकून मला म्हणजे सगळ्यांचे ओरिजिनल रूपं दिसले, की हे लोकं तर खूपच म्हणजे एकदमच निर्दयी आहेत सगळे. आणि सर्वात जास्त मला नवऱ्याकडून अपेक्षा होती, की अशा सिच्युएशनमध्ये तो मला समजूत काढणार, माझे सांभाळून घेणार. पण तो पण असं साईडला बसला, त्याला काहीच फरक पडत नव्हता. जाऊ दे, कशाला रडते, चांगलं झालं उलट. बरं ठीक आहे. त्याच दिवशी त्याला सांगितलं, म्हणलं, "ठीक आहे, मला घेऊन चल तिकडे." आणि अंतर तुम्हाला माहीतच आहे, शिर्डी टू नागपूर खूप नागपूर लांब होतं. जास्त. आणि मस्ट म्हणजे त्यावेळेस लॉकडाऊन होता. हं. सगळं बंद होतं, जाता येत नव्हतं. बरोबर. पण प्रायव्हेट गाडी करून जाता येत होतं. मग मी त्यांना सांगितलं, "मला प्रायव्हेट गाडी करून घेऊन जा. भलेही मला पप्पाची अंत्यविधी नाही भेटली ना, पण मी जाईल आजीच्या ह्याच्यासाठी. आजीवर काय बितत असेल." सोपं नाही ना आपला मुलगा आपल्या डोळ्यासमोर. आई-बाप जातात ते ठीक आहे, पण आपले मुलं आपल्या डोळ्यासमोर जाणं म्हणजे याचं दुखणं, याचा इतका त्रास त्रास होतच नाही. कुणालाच नाही. बरोबर आहे. मग मला वाटलं, की हे घेऊन जातील. पण त्यांनी बहाने दिले, की सगळ्या गाड्या बंद आहेत, नाही नेऊ शकत. आणि त्याची बहीण पण म्हणली, "कुठं पैसे घालतो? नाही न्यायचं." त्यानंतर म्हणजे 10,000-15,000 रुपये लागत होते जायला प्रायव्हेट गाडीने. ते किती लागत असतील त्यावेळेस तेव्हा. पण प्रायव्हेट गाडी करून नेऊ शकत होते, पण त्यांनी नेलं नाही. बरं नाही नेलं. माझ्या पप्पाची बॉडी तिकडे घरात पडली. मी फक्त व्हिडिओ कॉलवर बघितलं. कारण माझ्या आत्याच्या फोनवरून फोन आला मला फक्त तेवढं दाखवण्यात आलं. मी व्हिडिओ कॉलवर बघितलं आणि इकडून नंदेचा फोन आला तिच्या घरून माझ्या नवऱ्याला, हं.
नॉन-व्हेज खायला ये, नॉन-व्हेज बनवलंय. म्हणजे त्यांना थोडं पण वाटलं नाही का, की घरातला व्यक्ती गेलेला आहे आणि त्यांना काही घेणं-देणं, त्यांना अटॅचमेंटच नव्हती ना. लग्नापासून ते लोकं आलेच नव्हते. आजी नाही, पप्पाही नाही. पण एक माणुसकी म्हणून तरी कमीत कमी माणुसकी नव्हतीच ना त्यांच्यात. कारण त्यांचे लफडे बाहेर आल्यावर ते मला कोयत्याने कापू शकतात. मग त्यांच्यामध्ये माणुसकी आहे का? त्याचा भाऊ माझं दुसरं लग्न लावून देऊ शकतो. मग त्यांच्यामध्ये माणुसकी आहे का? माझं लेकरू वारल्यावर ते म्हणतात, की फेकून द्या. मग त्यांच्यामध्ये माणुसकी आहे का? मग एवढा सगळा त्रास मी काढलाच ना, मग आता काय अपेक्षा करू त्यांच्याकडून? मग जेव्हा पप्पा एक्सपायर झाले, तेव्हा सगळे म्हणू शकतात चांगलं झालं. सांत्वना कोणीच देत नव्हतं, जवळ कोणीच घेत नव्हतं. आम्ही आहे असं कोणीच बोलत नव्हतं. नॉन-व्हेज केलं. माझ्या नवऱ्याला फोन केला, "ये खायला." तिला राहू दे. मला राहू दे तिकडेच रूमवर. "तू ये खायला." म्हणजे मी रडते इकडे, मी दुःखात आहे. माझ्या पप्पाची बॉडी घरात पडली. हे लोकं मटण करून खातायत आणि भावाला पण बोलवते, जो की माझा खरा सुख-दुःखाचा साथीदार, जीवनसाथीच असतो आपला नवरा. बायको नवऱ्याच्या प्रत्येक सुख-दुःखात साथ देते. मग नवरा नाही देत का? नवऱ्याचंही तेच कर्तव्य असतं ना. नवऱ्याला तिकडे बोलवलं. नवरा ओरडला, की "ठीक आहे, नको. हे सगळं योग्य वाटत नाही." मग त्याच्यामुळं मग तो नाही गेला तिकडे. मग मला जाऊकडे घेऊन गेलेत. जाऊ दुसरीकडे राहत होती, नणंद दुसरीकडे, आम्ही तिसरीकडे. मग तिकडे घेऊन गेले, तर जाऊ पण काही एवढं नीट बोलली नाही आणि मी सारखं रडायची. तर माझे भाया बोलले, नवऱ्याचा भाऊ, "काय रडगाणं लावलंय? घे ना खाऊन. तू जर रडल्याने किंवा उपाशी राहिला आणि तुझा बाप वापस येणार आहे का?" मला अपेक्षा होती, की कोणतरी जवळ घेईल, समजून सांगेल. मी रडत होती सारखीच आणि त्यांचं असं म्हणणं होतं, की "तो मेलेला वापस येणार आहे का? घे खाऊन." माझ्या पप्पाची बॉडी तिकडं पडली आहे. मी खुशाल, तुम्ही लोकं म्हणताय झोपून घे, खाऊन घे, हे कितपत योग्य आहे? तेव्हा सगळे नजरेतून उतरले माझ्या. सगळे डोक्यातून म्हटलं, "बस नकोच आता मला." मी आतापर्यंत विचार करत होती, की इथून जाऊ तर कुठं जाऊ? डिव्होर्स घेऊ. डिव्होर्स घेतल्यानंतर कसं होईल? काय होईल? मी कुठं जाणार? आजीला त्रास द्यायला नाही जाऊ शकत. लोकं तिला जगू देणार नाहीत. हे बरेच विचार डोक्यामध्ये ठेवून मी आतापर्यंत राहिली. पण आता नाही राहू शकत म्हणलं. भलेही मला आत्महत्या करावी लागेल किंवा मी इथून पुढे चांगलं काहीतरी करील. पण इथून निघून जाणार. मी नाही राहू शकत म्हणलं आता. पण लॉकडाऊन होता. मी कुठेच जाऊ शकत नव्हती. 3 महिन्यांनी लॉकडाऊन उघडणार होता. मी एक गोष्ट डोक्यात घेतली. म्हणलं लॉकडाऊन उघडलं ना, याला सांगायचं नाही. हं, आपली सगळी बॅग पॅक करायची. माझ्या आजीने मला गाडी घेऊन दिली स्कूटी हं. 85,000 ची. बरं. ती पण मी त्याच्या नावावर घेतली होती. पण अच्छा. पैसे आजीने लावले होते. हं, हं. गाडी होती म्हणलं ती गाडी घेऊन जायची. आपले सगळे कपडे आणि डॉक्युमेंट घेऊन जायचे आणि परत यायचंच नाही याच्याकडे. मी त्यांना सांगितलं, "आता मी आजीकडे जाणार आहे आणि 2-3 महिने आजीच्या सेवेसाठी तिथं थांबणार. कारण आजीला सहानुभूती द्यायला आता तिथं कोणीच नाही आहे. मलाच सांभाळून घ्यावं लागणार आणि प्लीज तेवढं तुम्ही ॲडजस्ट करून घ्या, समजून घ्या." तर तो पण हो बोलला. म्हणलं ठीक आहे. मग जायची वेळ आली. ज्यावेळेस 3 महिन्यांनी लॉकडाऊन ओपन झाला, त्यावेळेस जायची वेळ आली. मी गाडी घेऊन जायला लागली. मग त्याचं असं म्हणणं होतं, की "गाडी कशाला?" म्हणलं, "तिथं लागेल ना, खेडगाव आहे, तिथं गाडी नाही, सारखं रिक्षा घेऊन फिरावं लागते. कोणते कामं असले आजीचे, काय करायचं?" आणि आता माझे पप्पा हे झाले म्हणल्यावर ते पप्पाचे मी वारीस होती. तर बरेच घराच्या, बँकेच्या काही गोष्टी असतील, ते सगळं मी पैसे वगैरे काढून आणणार. त्या सगळ्या गोष्टी मला बघाव्या लागतील, गाडी लागणार. तर मी गाडी घेऊन जाते. मग त्याने मला नगरला सोडलं. हं. आणि त्यावेळेस माझा मुलगा 1.5 वर्षाचा होता. बरं. त्या 1.5 वर्षाच्या मुलाशी एकटंच मला पाठवलं गावाला, नागपूरला. मी तेव्हाच सहन केलं नसतं, जेव्हा मला खोटं बोलण्यात आलं, की बंगला आहे, गाडी आहे आणि पत्राची शेड निघाली. तिथूनच मी रिटर्न गेली असती आणि गावच्या लोकांना जरी सांगितलं असतं, तरी मी वाचली असती. पण आज माझं आयुष्य असं होऊन बसलं. जेवढा एका सगळ्यात जास्त जबाबदार व्यक्ती जो की ज्याने ते विकलं, म्हणजे थोडक्यात विकलं गेल्यासारखंच झालं. त्याच्यामुळेच झालं ना. त्याच्यामुळे झालं. कारण त्या व्यक्तीने जर ते बघितलं नसतं फक्त पैशांसाठी 70,000 साठी त्यांनी लिटरली आणि त्यांनी स्वतः पण जाऊन नाही बघितलं होतं, की खरंच मुलाचं काय जॉब आहे, काय घर आहे, नाहीये. काहीच नाही बघितलं होतं. दिली म्हणून दिली. एक सौदाच केला, विकून दिली मला. आणि लग्न नाही झालं ना माझं. त्या व्यक्तीसोबत मी अशीच राहिली बिना लग्नाची. ते लग्न नव्हतंच. माझ्या नजरेमध्ये अजूनही लग्न नाही. नाहीच आहे. 10 मी म्हणते लग्नच नाही झालं माझं. लग्नच झालेलं नाही. त्या लोकांनी फक्त विकत घेतली त्यांचं वंश वाढवायला. एक बाई विकत घेतली आणि तो तसाही नवऱ्यासारखा कधीच ट्रीट नाही केलं त्यांनी मला. जीव, काळजी, प्रेम, घुमायला फिरायला नेणं, ह्या गोष्टी काहीच नव्हतं. लग्न बसून बोलणं काहीच नाही. तो त्याच्याच दुनियात, मी फक्त कामवाली नोकरानी घरात. त्यांना वंश वाढवायचं होतं. त्यांच्या तेवढ्यापुरती होती बस. म्हणजे जे लग्नानंतर खरं आयुष्य जगायला पाहिजे ते मी नाही जगली. हिरोईन भेटणार होती त्यांच्या भावाला. 3 वेळेस गेली होती मी कंप्लेंट करायला. पण दरवेळेस माफी मागून वापस आणले. कारण इज्जत जाते ना, सून घराच्या बाहेर गेली म्हणल्यावर. म्हणजे त्यांना तुझ्याकडे इज्जत खूप बघून महत्वाची. लिटरली तुझ्याकडे बघून वाटतच नाही, की बाबा तू एवढा काही त्रास सहन केलेला आहे, की म्हणतात लोकं मला. आणि हा माझा स्वभाव आज आहे ना सर, असा नव्हताच. मला कोणी काही बोललं की मी रडत बसायची किचनमध्ये, बाथरूममध्ये जाऊन रडत बसायची लपून. मी असं म्हणजे पलटून बोलायचं म्हणजे काय माहीतच नाही. उत्तरच द्यायची नाही मी. मार खाऊन घ्यायची. नंदेनी मारलं, आली वेळ तर सासूनी पण केस उपटू-उपटू मारलेत. लय त्रास दिलाय. तर लॉकडाऊन उघडल्यानंतर मी आजीकडे गेली. हं.
आणि एकच मनात ठरवलं, आता या दलदलमध्ये परत जायचं नाही. तर नंदेने त्रास दिला, सासूनी त्रास दिला, जावेनी, जावेच्या नवऱ्यानी त्रास दिला, इव्हन माझ्या नवऱ्याने सुद्धा एवढा त्रास दिलेला आहे. मग मी एकच विचार केला, जर आयुष्यभरच त्रास काढायचे, स्वतःसाठी जगायचं कधी? बरोबर. स्वतःसाठी कधी जगायचं? नेहमी यांच्या पुढं-पुढं करायचं आणि यांचंच बोलणं खाऊन घ्यायचं, यांचंच मार खाऊन घ्यायचे. आपली तिथं रिस्पेक्ट नाही, आपण यांच्यासाठी सगळं करतोय आणि आपल्याला कोणीच भाव देत नाही, समजून घेत नाही. आपलं सुख-दुःख कोणी समजून घेत नाही, कोणीच जवळ घेत नाही. आपुलकी म्हणजे नाहीच आहे ना इथं. मग इथं माझं आपलं कोण आहे? मी कोणासाठी राहते? कोणासाठी जगते? आता जो मुलगा आहे ना, त्याच्यासाठी जगायचं, त्याच्यासाठी करायचं. माझ्या आजीने मला लहानाचं मोठं केलंय ना, तिच्यासाठी काहीतरी करायचं. असा विचार करून मी निघून गेली तिच्या गावाला आणि तिकडे गेल्यानंतर आजीला सांगितलं, म्हणलं असं-असं मला त्रास आहे आणि त्या आजीला डायरेक्ट पण नाही सांगितलं मी. कारण ऑलरेडी पप्पाचं जाण्याचं दुःख तिला होता. मी गेल्यानंतर ती खूप रडली, की असं झालेलं आहे सगळं. मी आजीला सांगितलं, "मी आता तुला सोडून नाही जाणार. माझं चुकलं म्हणलं, मी लग्नच करायला पाहिजे नव्हतं, पण आता पप्पा गेले, पण मी तुला सोडून नाही जाणार. मी इथंच राहणार." मग आजीला आनंद झाला, चल आपली सेवा करणार आता ही. आजीचंही म्हणणं होतं इथंच राहावं. मला म्हणली, "जावई." म्हणलं, "जावईचा असा-असा विषय झाला. मला ते लोकं खूप त्रास देतात, मी नाही राहू शकत तिथं." माझ्याकडे मोबाईल होता. मग Instagramवर एका मुलाची ओळख झाली माझी. Instagram होता तेव्हा. त्या मी पिरियडच्या TikTokवर पण होती, ज्यावेळेस मी तिकडे होती नवऱ्याच्या घरी. लॉकडाऊन लागला, तर सगळे फ्री होते, टाईमपास चाललं हे TikTok मी बघायची. काय असतं हे TikTok मला काही कळतच नव्हतं. पण मी एकच व्हिडिओ सहज बनवून बघितला. असंच मी कॅमेराकडे पण बघत नव्हती. असं बघून व्हिडिओ काहीतरी काढून उगाच सोडून दिला. आणि त्या व्हिडिओला असे व्ह्यूज यायला लागले. तर मला कोणीतरी सांगितलं, की याच्यातून पैसे भेटतात लाईव्ह आल्यावर. अच्छा. मग मला वाटलं तसं पण आपल्याला वाटत होतं, की नवऱ्याला हातभार म्हणून पैसे कमवायला पाहिजे आणि तसंही मला बाहेर जाऊन या लोकांनी काही जॉब करू दिलं नाही, कशात करिअर करू दिलं नाही, शिक्षण करू दिलं नाही आणि याच्यातून जर पैसे येत असतील तर काय वाईट आहे? बरोबर. चांगलेच व्हिडिओ बनवणार आपण असं मला वाटत होतं. मग मी TikTokवर आली होती आणि एवढं काही वापरत नव्हती. पण मग जेव्हा ते TikTok बंद झालं ना, शेवटचा व्हिडिओ माझ्या पप्पाचा मी टाकला होता, की पप्पा एक्सपायर झाले आणि मी तिकडे जाऊ नाही शकली. तो व्हिडिओ माझा एवढा मिलियनमध्ये व्हायरल. की अशी-अशी कहाणी आहे माझी. मी सगळं लिहिलं त्याच्यात. पप्पा माझे एक्सपायर झाले, तर मी जाऊ नाही शकली लॉकडाऊनमुळे. तर तो व्हिडिओ माझा खूप व्हायरल झाला होता. त्याच्यानंतर ते माझे फॉलोअर्स असे झपाट्याने वाढायला लागले. बरं. नंतर ते अचानक TikTokच बंद झालं. मग नंतर मला कळलं, की TikTokसारखं अजून एक ॲप आहे. त्याला Instagram म्हणतात. त्याच्यावर आपण रील टाकू शकतो. मग त्याच्यावर म्हणलं रील टाकायचे. मी एवढं काही हे नाही, पण आयडी बनवली. आयडी बनवली तर त्याच्यामध्ये फ्रेंड्स पण बनतात Facebookसारखे हे मला माहिती पडलं. मग म्हणलं ठीक आहे असंच बघावं, काहीतरी करायला पाहिजे. आता तिकडे गेल्यानंतर विचार करायला लागले, लाईफमध्ये इथून पुढं करायचं काय? नवरा तर सोडून आलोय आपण आणि त्याला अजून कन्फर्म नव्हतं, की ही कायमची गेलेली आहे. त्याला वाटलं येईल, काही दिवस राहून येईल. तर मी विचार केला काहीतरी करायला पाहिजे, पण करायचं काय? मला काय वाटायचं पप्पाला वर्दी आवडते. मग मला एक गोष्ट लक्षात आली. पप्पा म्हणायचे, "तू शिक, काहीतरी हो आणि इथंच राहा. भले नवरा केला तर इथं आणून ठेव त्याला. तो इथं काम करेल. पण तू इथंच राहा, आम्हाला सोडून जाऊ नको. तू शिक आणि तू अशी बंदूकवाली बन" म्हणायचे मला. तेव्हाच्या गोष्टी मला आठवल्या, की पप्पा असं का बोलायचे? मी त्याचा अभ्यास केला, मी विचार केला. म्हणलं असं का बोलायचे? पप्पाला असं तर वाटत नव्हतं ना, की मी पोलिसमध्ये किंवा आर्मीमध्ये भरती होऊ. मग आता आर्मीचा तर विषय निघून गेला. लग्न झाल्यामुळे विषयच नाही राहिला माझा आर्मीचा. पण पोलीस मी होऊ शकत होती. मग मी एक गोष्ट लक्षात घेतली, की म्हणलं पप्पाला वर्दीवर लय प्रेम होता. माझ्या पप्पाने माझ्या काकाच्या आर्मीच्या वर्द्या जपू-जपू ठेवल्या होत्या अच्छा. ड्रममध्ये. त्या ब वर्द्या आवडायच्या माझ्या पप्पाला. हं, हं. तर मग मला लक्षात आलं, की पप्पाला वर्दी आवडते. पप्पा होते तोपर्यंत तर मी नाही काय करू शकली. पण पप्पाचं स्वप्न एक पूर्ण म्हणून आणि स्वतःसाठी पण काहीतरी चांगलं होईल आणि आजीलाही त्याचा आनंद होईल, की लोकं तरी नावं ठेवणार नाही, की नवऱ्याला सोडून आली आणि घरी बसली. काहीतरी करायचं. त्यामुळं मी पोलीस भरतीचं डोक्यात आणलं आणि ते मी करू शकते. मी त्याचं सगळं पाठपुरावा घेतला, की होऊ शकते का? करू शकते का? कसा असतो अभ्यास? मला पोलीस भरतीबद्दल काहीच माहीत नव्हतं. त्याचा अभ्यास कसा असतो? ग्राउंड कसा असतो? ह्या सगळ्या गोष्टी मग मी त्याचा अभ्यास केला. मग विचार केला, की मी पोलीस होऊ शकते. चान्स आहे माझ्याकडे अजूनही. जरी मला तिकडच्या लोकांनी मदत नाही केली ना, माझी आजी मला रोखणार नाही. माझी आजी पोरगं सांभाळणार, मी पोलीस होणार. असं मी डोक्यात घेतलं. मग माझं Instagramवर एका पोलिसाशी कॉन्टॅक्ट झाला आणि मी एक बिझनेस ओपन केला होता. तुम्हाला माहिती असेल ते Meesho म्हणून ॲप येतो. मेशो. हां, त्या Meesho ॲपवर रिसेलिंग करायचे प्रोडक्ट आणि त्याचं आपल्याला कमिशन भेटायचं. तर मी ते चालू केलं. तर तो पहिला माझा कस्टमर तो होता त्या बिझनेसमध्ये. बरं. तर त्या पोलिसांनी माझ्याकडून एक ऑर्डर घेतली आणि मग मला वाटलं नव्हतं त्याच्याशी असं बोलणं चालणं होईल. मग ते गुड मॉर्निंगपासून गुड नाईटपर्यंत त्या पोलिसाचे मला Instagramवर मेसेज यायला, मॅडम माझे पार्सल कधी येणार? मी हे पार्सल मागवलेलं आहे, कधी येणार? असं मला बोलायचा. मग त्या बोलण्यामध्ये गुड मॉर्निंग, गुड नाईटपासून मग सगळ्या गोष्टी मी त्याला शेअर केल्या. माझ्या जीवनात असं-असं झालेलं आहे. मला पोलीस भरती करायची आहे. तो म्हणला, "मी शिर्डीला पोलीस आहे." जिथली मी होती
अच्छा. तिथंच तो म्हणला, "मी शिर्डीला पोलीस आहे." म्हणलं, "चला, आपल्याच गावचा आहे, तर मदत करेल. तर एक काम करा," म्हणलं, "सर, काय असतील ते नोट्स आणि कशी भरती करतात, ग्राउंड कसं करायचं, अ, म्हणजे सगळ्या गोष्टी मला तुम्ही सांगा, जेवढं तुम्ही पोलीस भरतीसाठी मेहनत घेतलेली." तो मला म्हणला, "ठीक आहे, मी तुम्हाला इथून पुढे सगळं सांगेन, पण माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहा," म्हणला. म्हणलं, "ठीक आहे." मग त्याने मला हळू काही माहिती अशी दिली, की ती सगळी खरी होती. मग मला वाटलं असेल पोलीस. तिथून पुढं मग गुड मॉर्निंग, गुड नाईटपर्यंत जे मेसेज चालू होते, त्याच्यामध्ये आमचं असं बोलणं झालं, की त्यांनी मला सांगितलं, "मला आई-वडील नाहीत." अच्छा. मग आता मला पण आई-वडील नाही. मग आई-वडील नसल्याचं दुःख काय होते, हे मी समजू शकते. बरोबर. मला त्याची दया आली. हं. आई-वडील नाही म्हणलं ना, हा पण माझ्यासारखाच आहे. मला समजून घेईल आणि त्याने मित्र म्हणून हे केलं, की मी तुमचा मित्र म्हणून बोलतो. बरं ठीक आहे म्हणलं. मग आमचं बोलणं चालू झालं. मग काही दिवसांनी माझ्याच मनात त्याच्यासाठी असं वाटलं, की हा पोलीस आहे. त्याला आई-वडील नाहीत. तर हा मला समजून घेऊ शकतो आणि मी याला समजून घेऊ शकते. तसंही आपण तो नवरा सोडला. माझ्या डोक्यात अचानक सेकंड मॅरेजचा विचार आला, हं. की याच्यासोबत लग्न करायचं आणि तो मला बोलता-बोलता हे बोलून गेलता, की माझ्यासाठी एखादी मुलगी बघा जी साधी-भोळी गरीब असेल. आधी तर मी माझ्या मावशीच्या मुलीचं लग्न झालं नव्हतं. माझ्या मावशी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होती. मी तिच्यासाठी चांगला मुलगा बघत होती. मला म्हणली, "तुझं एवढ्या भारी घरी लग्न झालंय." त्यांना पण नाही सांगितलं होतं मी. अच्छा. बंगला आहे, गाडी आहे, भारी-भारी हां. म्हणे, "एवढ्या चांगल्या ठिकाणी तुझं लग्न झालंय. आमच्या पोरीला एखादं पोरगं पाहिजे तिकडचं." मग म्हणलं, "मावशी एक पोलीसवाला आहे. त्याची आणि माझी जास्त काही ओळख पण नाही. फक्त मेसेजमध्ये बोलणं." तरी मावशीला सांगितलं, म्हणलं, "पोरगा आहे तो, पोलिसमध्ये आहे. त्याला आई-वडील नाही. सुखी राहील," म्हणलं, आपली बहीण तिथं. तर ते पण रेडी झाले होते. मग दाखवायचा वगैरे विचार केलता. पण माझंच मन हे झालं, की "अरे, हा पोलिसवाला आहे. मी माझ्या मावशीच्या मुलीला का दाखवते? मी का नाही करून घेत?" हं. असं माझ्या डोक्यात आलं. अच्छा. आणि मग त्याला सांगितलं, "माझी मावशीची मुलगी करणार का?" मग तो मला म्हणला, "मावशीची मुलगी कशाला? तुमचं काय प्रॉब्लेम आहे? तुमचं पण तर असं प्रॉब्लेम आहे. मग त्याच्यासोबत तुम्ही राहू शकणार नाही. मग एकटं आयुष्य असं केव्हापर्यंत काढणार? बरोबर. माझ्याशी लग्न करणार का?" म्हणे. मग माझा आनंद डबल. कारण मीच विचारणार होती, त्यानेच हां. मग असं बोलणं झाल्यानंतर मी आनंदात होकार दिला. मी काहीच विचार केला नाही मागचा-पुढचा, की माझा अजून डिव्होर्स झाला नाही, की काहीच विचार केला. मी त्याला डायरेक्ट होकार दिला. हो म्हणली. मग आजीला सांगितलं, म्हणलं असं-असं विषय आहे. मला पहिल्या ठिकाणी त्रास आहे. हा दुसरा मुलगा असा-असा मला भेटलेला आहे आणि हा असा-असा बोलतो. याला आपण घरी बोलवून घेऊ. हं. मग त्याला घरी बोलवायचा विचार झाला. मग तो आला बी घरी. घरी आला, आजीला आवडला, सगळ्यांना आवडला, आत्याला आवडला. आता पोलीस आहे, त्याला आई-वडील नाही, एकुलता एक आहे आणि त्याने मला सांगितलं, "माझा 35 लाखाचा माझा बंगला आहे, मला आई-वडील नाही आहेत आणि माझे भरपूर अकाउंट, LIC अकाउंट म्हणजे पैसे त्यांच्याकडे बँक बॅलन्स भरपूर आहे," असं सांगितलं. बरं. "आणि मी तुमच्या नातीला खुश ठेवील, सुखात ठेवील, तिला पोलीस बनवील, तिच्या पोरालाही पोलीस बनवील." असं सांगितल्यानंतर मला वाटलं लाईफ सेट झाली आता आपली. आपली लाईफ बदलली आता बस म्हणजे पोलिसवाला भेटला म्हणजे विचारूच नका. माझा आनंदच गगनात होता आणि मी एवढी रुबाबाने थाटात मोहल्ल्यामध्ये असं सांगत होती, की मला ते पहिल्या ठिकाणी असा-असा त्रास होता, सोडून आले, पण मला चांगला पोरगा भेटलाय आता. हं. असं सांगितलं. माझा आनंदच वेगळा होता त्यावेळेस. तिथं खरं ट्विस्ट आलं आयुष्यात.